एनालिटिकल डिसिजन मेकिंग. व्हॉट इज एनालिटिकल डिसिजन मेकिंग? ठीक आहे. एनालिटिकल डिसिजन मेकिंग इज अ मेथड. कशी मेथड आहे? बेस्ड ऑन केअरफुल अनालिसिस ऑफ डेटा, फॅक्ट्स अँड लॉजिकल रिझन. म्हणजे डेटा असतो आपल्याकडे, ठीक आहे, फॅक्ट्स असतात काही आणि काही लॉजिक लावतो आपण, ठीक आहे. ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं तेव्हा आपण एनालिटिकल डिसिजन म्हणतो, ठीक आहे. डायरेक्टली तुमच्याकडे समोर डेटा आहे, तुम्ही डायरेक्ट डिसिजन घेऊन सांगू शकता का काही, म्हणजे अनालिटिकल डिसिजन घेऊ शकता. अनालिटिकल डिसिजन म्हणजे 360 वेने विचार करणे, ठीक आहे. त्याचे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, ऍडव्हान्टेजेस काय, त्याचे फॅक्ट करेक्ट आहेत का, लॉजिक आहे का, त्यामध्ये सायंटिफिक आहे का, एव्हिडन्स बेस आहे का, हे सर्व गोष्टी 360 बाजूने विचार करून जेव्हा आपण अनालिसिस करतो कशाचा, डेटाचा, म्हणजे आपण अनालिटिकल अनालिसिस करतो आणि त्याच्यावरून काय करतो, अनालिटिकल डिसिजन मेकिंग करतो. म्हणजे हे सर्व फॅक्टर्स वरती आपलं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, म्हणजे हे आपल्याला डिसिजन घेण्यासाठी योग्य आहे, म्हणून आपण डिसिजन घेतो. दिस अप्रोच इन्व्हॉल्व्स गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, इव्हॅल्युएट इट, मेकिंग डिसिजन बेस्ड ऑन द बेस्ट अवेलेबल डेटा, ऑफन युझिंग बेस्ट स्टॅटिकल टूल्स, ठीक आहे. देन काय म्हणतं, अनालिटिकल डिसिजन मेकर्स प्रायोरिटाइज ऑब्जेक्टिव्हिटी, त्यांना काय पाहिजे, आणि एम टू मिनिमाइज बायसेस, रिलाइंग ऑन एव्हिडन्स अँड सिस्टमॅटिक थिंकिंग. आताच सांगितलं तुम्हाला, सिस्टमॅटिक पाहिजे, एव्हिडन्स बेस पाहिजे, सायंटिफिक पाहिजे, फॅक्ट करेक्ट पाहिजे, लॉजिकल पाहिजे, ऑब्झर्वेशन बेस पाहिजे, तुमचा ऑब्जेक्टिव्ह पर्पज डिफाईन होणार पाहिजे, ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही डिसिजन मेकिंग स्मूथर आणि सिम्प्लिफाईड करू शकता, आणि त्यालाच म्हणतो आपण अनालिटिकल डिसिजन मेकिंग, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अनालिटिकल डिसिजन मेकिंग मध्ये, ठीक आहे. तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि त्याचे एक्झाम्पल काय बघा, एक्झाम्पल काय अनालिटिकल डिसिजन मेकिंगचं, बिझनेस एक्सपान्शन डिसिजन, ठीक आहे. बिझनेस एक्सपांड करायचं तुम्हाला, एक्सपांड करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली एक्सपांड करता का? सगळ्यात पहिल्यांदा विचार करता नवीन एक्सपांड करायचं, नवीन लोकेशन कुठली पाहिजे, ठीक आहे. लोकेशन मध्ये ते प्रॉपर कस्टमर एरिया आहे का, म्हणजे मेन कोर एरियामध्ये बिझनेस लोकेशन आहे का, त्याचं रेंट किती आहे, तिथं कस्टमर येतात का, चालेल का बिझनेस, आजूबाजूला कॉम्पिटिशन आहे का बिझनेसच्या, ठीक आहे. देन ते आपण जे बिझनेस टाकतो ते प्रोडक्ट म्हणजे त्याचं ब्रँड आहे की फ्रँचायझी आहे की न्यू प्रोडक्ट आहे, लोकांना तिथल्या माहित आहे, लोक अवेअर आहेत का त्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या प्राइसिंग बद्दल अवेअर आहेत का, ठीक आहे. हे सर्व सर्व गोष्टी आपण विचार करतो आणि तेव्हाच डिसिजन घेतो, आहे ना. तसंच हे आपलं अनालिटिकल डिसिजन मेकिंग असतं, ठीक आहे. अ कंपनी वॉन्ट्स टू ओपन न्यू स्टोर, ठीक आहे. इन्स्टेड ऑफ चुजिंग लोकेशन बेस्ड ऑन इंट्युशन आणि पर्सनल प्रेफरन्स, ठीक आहे. पर्सनल प्रेफरन्सवरती आपण म्हणतो इथं टाकूया, असं नसतं. त्याला आपल्याला काय करावं लागतं, पोटेन्शियल लोकेशन कोणकोणते आहेत अनालिसिस करावं लागतं. कस्टमर आपल्याला जे पाहिजेत ते आहेत का. समजा आता तुमचा कॉलेज एरिया आहे, ठीक आहे. कॉलेज एरियामध्ये मी जर समजा लॉन्ड्री शॉप टाकली, बुक शॉप टाकलं, ठीक आहे, किंवा रेस्टॉरंट टाकलं, चालणार आहे, सगळं चालणार आहे, ठीक आहे. क्लोथ सेक्टर चालणार आहे. जर समजा मी कॉलेज एरियामध्ये मर्सिडीजचं शोरूम टाकतोय, पूर्ण आजूबाजूला कॉलेज आहेत आणि मी मर्सिडीजचं शोरूम टाकतोय, इज इट रिलायबल और इज इट गुड डिसिजन, ठीक आहे. गुड डिसिजन आहे का, नाही आहे. तुम्ही तिथं बुक शॉप टाका, जनरल स्टोर्स टाका, रेस्टॉरंट टाका, क्लोथ शॉप टाका, मॉल टाका, काही टाका, जे कस्टमर डे टू डे लाईफमध्ये लागतं त्यांना गरजा, ठीक आहे. तुम्ही हाय व्हॅल्यू प्रोडक्ट्स आणि जे ज्या ज्या सेगमेंटला लागतं त्या सेगमेंट रिलेटेड जागा आहे का त्याच्यानुसार तुम्हाला केलं पाहिजे, ठीक आहे. देन कॉम्पिटिशन आहे का, रिअल इस्टेटची कॉस्ट काय तिथं, लोकल मार्केट ट्रेंड काय म्हणतो तिथं, नवीन नवीन प्रोडक्ट आहेत का, हे सर्व अनालिसिस केलं पाहिजे आणि प्रिडिक्ट केलं पाहिजे की आपल्याकडे कस्टमर येईल का, फूड प्रिंट येईल का, फूड ट्रॅफिक येईल का, आणि त्याचा तो रिव्हेन्यू येईल का आपल्याला, ते गरजेचं आहे. देन कम्पेअरिंग एक्सपेक्टेड रिटर्न्स फ्रॉम ईच साईट. तुम्ही डिफरंट ठिकाणी साईट्स लावल्या, ठीक आहे. तर मग त्या साईटचं अनालिसिस करा, त्याची कॉस्ट किती जाते आणि रिस्क किती आहे त्याच्यामध्ये, प्रॉफिट किती येते, ते सर्व अनालिसिस करून तुम्ही परत डिसिजन घेऊ शकता, ठीक आहे. मेकिंग द डिसिजन बेस्ड ऑन द लोकेशन दॅट शोज द हायेस्ट पोटेन्शियल प्रॉफिटेबिलिटी बॅक्ड बाय डेटा. जर समजा तुम्हाला डेटा सांगतो की 100% इथं आपले स्टुडंट एरिया आहे, इथं रेस्टॉरंट चालेल, डिमांड आहे, खूप खूप आपला तर पुणे कॉस्मोपॉलिटन झालं, ठीक आहे. सर्व आपल्या राज्यातून देशातून सगळीकडून लोक येतात, ठीक आहे. मेल्टिंग पॉईंट झालेलं आहे, डिफरंट काइंडचे लोक येतात तिथं, ठीक आहे. तर कोणी त्यांची कॅपॅसिटी जास्त असते मनी पॉवरमध्ये, कोणाची कमी असते, अशा डिफरंट काइंडचे आपल्याकडे स्टुडंट्स असतात, ठीक आहे. मग ते स्टुडंट्स काय करतात, आपल्या स्टुडंट्स एरियामध्ये जर आपण त्यांच्या रिलेटेड गोष्ट जर टाकली, शॉप टाकली किंवा एखादा बिझनेस टाकला, तर त्या 100% चालणार आहे, कारण स्टुडंट ओरिएंटेड आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे डिसिजन घेत असताना आपल्याला अशा बेसिसवरती डिसिजन घ्यायला पाहिजे अनालिसिस करून, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे अनालिटिकल, तर त्याची प्रोसेस काय असली पाहिजे, व्हॉट इज द प्रोसेस फॉर अनालिटिकल डिसिजन मेकिंग, ठीक आहे. प्रोसेस सगळ्यात पहिले डिफाईन द प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. म्हणजे कुठला प्रोडक्ट पाहिजे, तिथल्या एरियामध्ये काय म्हणजे इश्यू काय चाललाय, ठीक आहे. आता तुमचा कॉलेज एरिया आहे समजा, त्या कॉलेज एरियामध्ये लॉन्ड्री शॉप नाहीये, बुक शॉप नाहीये, ठीक आहे, जनरल स्टोअर्स नाहीयेत, ठीक आहे. तुम्हाला
खूप लांब जावं लागते जनरल स्टोअरसाठी, ठीक आहे. तुम्हाला कधी आधीमध्ये तुम्हाला पार्टी करायची आहे, एन्जॉय करायची आहे, त्याच्यासाठी रेस्टॉरंट नाही आहे, चांगले स्नॅक्स सेंटर नाही आहे, ठीक आहे. त्याचे काय ब्रेकफास्ट नाही आहे. तर हे सर्व तुमचे हे प्रॉब्लेम्स झाले, ठीक आहे. हे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून त्याला क्लिअरली टार्गेट केलं पाहिजे, गोल टार्गेट केलं पाहिजे आणि त्याच्यावरनं आपल्याला काय केलं पाहिजे, नवीन रेस्टॉरंट काढायचं, हे काढायचं, हे केलं पाहिजे. आणि दुसरं एक आहे, डिसिजन घेत असताना समजा ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे रेस्टॉरंटचा, ठीक आहे. तर रेस्टॉरंटचं सेल्स का डिक्रीज होत आहे, का चालत नाही, का तुमच्याकडे शेप चांगला नाही, क्वालिटी चांगली नाही, तुमची प्राइसिंग जास्त आहे. हे सर्व फॅक्टर्स ॲनालिसिस करून तुम्ही तर योग्य ते डिसिजन घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचं सर्व सेल्स वगैरे इन्क्रीज होईल, ठीक आहे. देन कलेक्ट द डेटा. डेटा कलेक्ट कसं करायचं, इंटरनल सोर्सेस असतात, ठीक आहे. कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, त्यांची रिक्वायरमेंट काय, त्यांना विचारा, एक्सटर्नल कॉम्पिटिटर्स काय करायला आहेत, काय नाही, कस्टमरचा फीडबॅक घ्या, रिस्पॉन्स घ्या आणि ॲनालिसिस करा आपण कुठं चुकतोय, ठीक आहे. त्याच्या थ्रू आपल्याला काय भेटणार आहे, आपले वीक पॉईंट्स भेटणार, त्याला आपण पॉझिटिव्ह करू शकतो. तेच ॲनालिसिस ऑफ डेटा, ठीक आहे. अनकवर इनसाइट्स, ठीक आहे. तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन करा, कुठं चुकतंय, काय चुकतंय आणि एक पॅटर्न आयडेंटिफाय करा आणि सेल्स का डिक्रीज होते ते आयडेंटिफाय करून नवीन इन्साइट्स घेऊन त्याला इम्प्रूव्ह करा. देन ब्रेनस्टॉर्म करा, इव्हॅल्युएट करा, ऑप्शन कोणकोणते आहेत, त्याच्या पॉझिटिव्ह काय, त्याचे निगेटिव्ह काय, ठीक आहे. बघा आणि त्याच्या बेसिसवरती काय करा, काय काय अल्टरनेटिव्ह आहेत तुमच्याकडे आणि बेस्ट अल्टरनेटिव्ह, कॉस्ट इफेक्टिव्ह, कॉस्ट स्ट्रॅटेजिकल इफेक्टिव्ह, ठीक आहे. हे सर्व गोष्टी अनालिसिस करून एक बेस्ट डिसिजन घ्या आणि तेच आहे खाली सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन, ठीक आहे. चूज द सोल्युशन विथ द बेस्ट आउटकम अँड लोएस्ट रिस्क. रिस्क कमी असणार आहे आणि जास्त असणार आहे. लॉन्च अ न्यू प्रोडक्ट विथ टार्गेटेड कॅम्पेन, ठीक आहे. एक्झाम्पल आहे, इम्प्लिमेंट द डिसिजन. तुम्ही सर्व केलं, अनालिसिस केलं, डेटा घेतलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं, प्रोडक्ट बनवायचं ठरवलं. आता इम्प्लिमेंट करा, सगळ्यात शेवटी प्लॅन करा, अलोकेट रिसोर्सेस करा आणि एक्झिक्यूट करा, ठीक आहे. देन शेवटी आहे रिझल्ट मॉनिटरिंग. कुठलाही बिझनेस असेल, तुम्हाला सुपरविजन आणि मॉनिटरिंग इज द बेस्ट मस्ट, ठीक आहे, इज द मस्ट. विदाउट इट यू कॅन नॉट प्रोसीड, ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की डिसिजन मेकिंग घेण्यासाठी हे पॉईंट्स असले पाहिजेत, ठीक आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आहे डिसिजन मेकिंगमध्ये, अनालिटिकल डिसिजन मेकिंगमध्ये टाइप्स कोणकोणते आहेत, ठीक आहे. टाइप्स ऑफ अनालिटिकल डिसिजन मेकिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे पास्ट डेटा अनालिसिस करणे, ठीक आहे. हे झालं होतं पास्ट डेटामध्ये, त्याच्यामुळे हे झालं, ते झालं. म्हणजे आपलं काय झालं होतं पास्ट डेटामध्ये, वर्ल्ड वॉर 1 का झाला होता, 2 का झाला होता, ठीक आहे. ते वर्ल्ड वॉर 1 मध्ये कुठल्या कंपन्याच होत्या, कसं रेव्हेन्यू त्यांनी इस्टॅब्लिश केले, कुठल्या इंडस्ट्री जास्त चालत होत्या, हे डिस्क्रिप्शन झालं, ठीक आहे. देन असतं डायग्नॉस्टिक डिसिजन मेकिंग, ठीक आहे. डायग्नॉस्टिक म्हणजे काय घडलेलं आहे आणि का घडलेलं आहे, व्हाय इम्पॉर्टंट आहे, अँड दिस इज अबाउट व्हॉट, ठीक आहे. व्हाय दिस हॅपन, ठीक आहे, आणि व्हॉट हॅपन. इट इज अबाउट व्हॉट हॅपन अँड व्हाय हॅपन. त्याच्यावरनं कारण शोधा, काय झालं होतं. डायग्नोसिस, डॉक्टरकडे गेलो तुम्ही, तर तुम्हाला सर्दी झाली, खोकला झालंय, ठीक आहे. तर डायग्नोस करतं डॉक्टर, ठीक आहे, कशामुळे झालं, काय झालं, ठीक आहे, तुम्ही हे औषध घ्या. तर औषध घेतं, रिकमेंड करतं, म्हणजेच काय करतं, प्रिस्क्रिप्शन देतं, ठीक आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस असतं, ठीक आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम होता आपल्याकडे अगोदर, त्याच्यावरती पुन्हा का झालं ते गरजेचं आहे आणि हे झालेलं कसं रेक्टिफाय करायचं. रेक्टिफाय करण्यासाठी रिकमेंडेशन्स असतो, म्हणजे प्रिस्क्रिप्शन्स असतो. हे झालं प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. देन असतं प्रिडिक्टिव्ह, ठीक आहे. आता हे सर्व झालं, पुढे काय होणार आहे, व्हॉट विल हॅपन. हे घेतलं तुम्ही, ठीक आहे. व्हॉट विल हॅपन, तुम्ही गोळ्या घेतल्या, सर्व तुमचं आजार दुरुस्त होईल का नाही, हे दिस इज ऑल अबाउट द प्रिडिक्शन्स, ठीक आहे. देन आहे कॉग्नेटिव्ह. सगळ्यात पहिलं आहे, लास्ट आहे कॉग्नेटिव्ह. म्हणजे तुम्ही डेटा सगळा तुम्ही घेतलेला आहे सर्वांचं, त्याचं अनालिसिस करणे म्हणजे कॉग्नेटिव्ह, ठीक आहे. बघा हेच आहेत आपले टाइप्स. जेव्हा किंवा डिसिजन मेकिंग किंवा अनालिटिकल डिसिजन मेकिंगचे टाइप्स लिहा विचारलं तर ते लिहायचं. डिस्क्रिप्टिव्ह, फोकस ऑन हिस्टॉरिकल डेटा, व्हॉट हॅज हॅपन इन द पास्ट, ठीक आहे. डायग्नोस्टिक, आयडेंटिफाय द रिझन्स बिहाइंड द पास्ट आउटकम, ठीक आहे, काय झालं होतं. प्रिडिक्टिव्ह अनालिसिस, यूज द स्टॅटिस्टिकल मोड्स, मशीन लर्निंग टू फोरकास्ट फ्युचर, म्हणजे फ्युचर प्रिडिक्ट करण्यासाठी यूज करा, ठीक आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह, काय झालं होतं आणि त्याच्यावरती बेस्ट ॲक्शन्स काय आहेत, जेणेकरून आपण त्याला रेक्टिफाय करू, ऑप्टिमाइज करू, ठीक आहे. दिस इज अबाउट प्रिस्क्रिप्टिव्ह. शेवटी आहे कॉग्नेटिव्ह, कंबाईन द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग टू मिमिक द ह्युमन थॉट प्रोसेस, ठीक आहे. माणसाचे ह्युमन थॉट प्रोसेस कसे चालते त्याला मिमिक करण्याची एक स्ट्रॅटेजी बनवणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आणि मशीन लर्निंग इम्प्लिमेंट करणे. दिस इज ऑल अबाउट द अनालिटिकल डिसिजन मेकिंग टाइप्स, ठीक आहे. देन सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडे व्हाय इट इज यूज टू सॉल्व द बिझनेस प्रॉब्लेम, ठीक आहे. का यूज केलं जातं, ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला अनालिटिक्स काय देतं, डेटा देतं आणि डेटावरनं आपण काय घेतो, डिसिजन्स घेतो. मल्टिपल काइंड्स ऑफ डेटा देतं.
हे म्हणजे सेल्स तुमचं कमी आहे, तुमचं मार्केट अवेअरनेस कमी आहे, तुमचे मार्केट रीच कमी आहे, तुमचे पोटेन्शियल कस्टमर्स कमी आहेत, तुमच्याकडे हे कमी आहे, ते कमी आहे, फलानं कमी आहे, हे सर्व तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे. मग हे डेटा आहे, सर्व गोष्टी हे डेटा आहे आणि त्या डेटावरनं आपल्याला अनालिसिस करायचं असतो. नंतर काय करतो आपण, इफिशियन्सी, बिझनेसचं इफिशियन्सी वाढवायची आपल्याला, म्हणजे कस्टमर ओरिएंटेड रिकमेंडेशन प्रोडक्ट देणे. ठीक आहे. त्यांना क्वालिटी सर्व्हिस देणे. ठीक आहे. त्यांना कस्टमर एक्सपिरियन्स देणे, बेस्ट ऑफ द बेस्ट कस्टमर्स. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे प्रोडक्ट्स जे आहे मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामध्ये काय करणे, इन्व्हायरमेंटल फ्रेंडली करणे, इफिशियन्सी वाढवणे, नवीन टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट यूज करणे, जेणेकरून कमी कॉस्टमध्ये मॅक्सिमम प्रोड्यूस कराल. मॅक्सिमम प्रोडक्ट्स करण्यासाठी तुम्हाला बी कॉस्ट कमी लागली पाहिजे. ठीक आहे. हे सर्व गोष्टी असतात इफिशियन्सीमध्ये. देणं आहे फोरकास्टिंग. फोरकास्टिंग प्रिडिक्शन करायचे आपल्याला काय होईल ह्याच्यामुळे. आता मागच्या वेळेस डेटा होता तुमचा 100 प्रोडक्ट्स विकले गेले तुमचे. प्रिडिक्शन आता बघा कसं प्रिडिक्शन करणार, किती लोक आले फुटफॉल, समजा 100 प्रोडक्ट विकले गेले म्हणजे आपल्याकडे 200 लोक आले होते. त्याच्यातले 200 लोक का रिटर्न गेले, त्यांची नीड्स काय होते, त्यांचे वॉन्ट्स काय होते, त्यांचं डिमांड काय होते, ॲनालिसिस केलो. नेक्स्ट टाइम आता ह्याच्यातले आपण ह्यांचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलो तर ह्याच्यातले 20 कस्टमर तर येतील, आयडेंटिफाय केले म्हणजे फोरकास्ट केले 20 तर येतील. म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 100 झालं होतं, ह्या महिन्यामध्ये 120 तर यायला पाहिजे, हे असं आपलं फोरकास्टिंग आहे डिपेंडिंग ऑन द डेटा. देन कस्टमर अंडरस्टँडिंग, आता सांगितलं तुम्हाला हेच कस्टमर अंडरस्टँडिंग, दिस इज अबाउट दिस. ठीक आहे. कस्टमर काय येतो, का जातो, त्याच्या गरजा काय, तर एक्सपेक्टेशन फुलफिल होत आहेत का. ठीक आहे. ते सगळं बघणे, अंडरस्टँडिंग करणे. आणि देन मार्केटमध्ये काय चाललंय, कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनमध्ये आपलं प्रोडक्ट सस्टेन करतोय का, चालतोय का प्रोडक्ट, ते बघणं. नाही चालत, वाय, आणि काय चालतोय तर व्हॉट, म्हणजे काय चालतो आणि किती प्रमाणात चालतं, हाऊ मच. ठीक आहे. हे सगळं अनालिसिस करून आपल्याला त्याच्या पुढचे डिसिजन घ्यायचे असतात. बघा, डेटा ड्रिव्हन इन्साइट्स. ठीक आहे. आपल्याला मल्टिपल लार्ज स्केल डेटा भेटतो, त्याच्यावरून आपण बेटर डिसिजन मेकिंग घेऊ शकतो. देन इफिशियन्सी वाढते. ठीक आहे. इनइफिशियंट एरियाज आहेत. ठीक आहे. तिथं आपण काय करू शकतो, प्रोसेस स्ट्रीमलाईन करू शकतो, कॉस्ट कमी करू शकतो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. फोरकास्टिंग करू शकतो. ठीक आहे. हिस्टॉरिकल डेटावरती आणि पुढचा ट्रेंड आपण आउटकम काय होईल ते आपण अनालिसिस करू शकतो. कस्टमरच्या काय गरजा आहेत, ठीक आहे, वांट, नीड्स. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं त्याला स्पेसिफिक प्रोडक्ट्स देणे आणि त्याचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि लॉयल्टी वाढवणे. ठीक आहे. दिस इज अबाउट कस्टमर अंडरस्टँडिंग. लास्ट आहे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस. ठीक आहे. कॉम्पिटिटर्स काय बघत आहेत, काय ओव्हरलुक करत आहेत आणि त्यावरती आपण काय करू शकतो, त्याच्यावरनं प्रोडक्ट इम्प्रूव्ह कसं करू शकतो, हे सगळं कॉम्पिटिशन बघत असणे आणि जेणेकरून आपण मार्केटच्या सगळ्याच्या पुढे असेल आणि इफेक्टिव्हली आपण नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करेल. म्हणजेच दिस इज अबाउट कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. ठीक आहे. आता काय कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, बिझनेस रन करत असताना काय प्रॉब्लेम्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं कॉमन प्रॉब्लेम्स. बघा, कस्टमर येतोय आपल्याकडे, परत जातोय. ठीक आहे. देन आपल्याकडे स्टोरेज नाही राहत, मॅक्सिमम किती केलं तरी स्टोरेज आउट ऑफ स्टॉक होतोय किंवा स्टोरेज फुलच राहते, म्हणजे विकलंच नाही जात. काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तुम्ही मार्केटिंग करताय, प्रोडक्ट विकला जात नाहीये, पैसा वेस्ट जातोय. ठीक आहे. ऑपरेशन करताय तुम्ही, प्रोडक्टला बनवण्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुमचा हाय लागतो. ठीक आहे. देन आहे तुमचं शेवटी सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये काही रिस्क आहेत का, रिस्क अनालिसिस करणे पण गरजेचं असतो. ठीक आहे. हे काय 4-5 टाईपचे आपले प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. तर हे डिसिजन डेटा अनालिटिक्स डिसिजन घेऊन आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स आहेत कसं मदत करते सॉल्व्ह करण्यासाठी. बघा, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे कस्टमर चर्न आउट. कस्टमर वापस फिरतो, बिझनेस सोबत रिटेन नाही राहत, कारण त्याच्यामुळे रिव्हेन्यू लॉस होते. तर सोल्युशन काय, डेटा अनालिटिक्स कॅन आयडेंटिफाय पॅटर्न्स इन कस्टमर बिहेवियर अँड इंडिकेट द पोटेन्शियल चर्न. ठीक आहे. काय रिटर्न चाललेत आणि त्यांना काय गरजेचं आहे हे आपल्याला डेटा सांगतो. त्याच्यानुसार नवीन प्रोडक्ट विथ पर्सनलाइज ऑफर द्या त्यांना आणि त्यांना आपल्याकडे बिझनेसकडे वळून घ्या आणि घेतल्यानंतर क्वालिटी द्या. ठीक आहे. दिस इज अबाउट कस्टमरला आपण बिझनेस डेटा अनालिटिक्स करून आपल्या बिझनेसकडे ठेवू शकतो. देन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. कंपनीज काय करू शकतात, फेस करतात, काय करतात, ओव्हर स्टॉक आणि आउट ऑफ स्टॉक. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, इन्क्रीज कॉस्ट पण होणार आहे, कॉस्ट सेल्स पण वाढणार आहे. तर डेटा अनालिटिक्स काय करतं, आपल्याला इन्व्हेंटरी लेवल प्रिडिक्ट करतं, मॅनेज करायला सांगतं. कशावरती, हिस्टॉरिकल डेटावरती. मागच्या वेळेस 100च विकले होते, तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम किती येऊ शकतात, 20 येऊ शकतात. तर 120चं प्रोडक्ट ठेवलं पाहिजे, जेणेकरून ओव्हर स्टॉक पण नाही झाला आणि आउट ऑफ स्टॉक पण नाही झाला पाहिजे. ठीक आहे. मग नेक्स्ट मंथमध्ये 120 कटले, 140 बनवा. कन्सिस्टंटली ग्रो आउट करत चला, हे आपल्याला डेटा सांगतो मागचा. त्याच्यामुळे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ठीक आहे, डेटा अनालिटिक्स त्याच्यात महत्त्वाचं आपल्याला ठरतो. मार्केटिंग इफेक्टिव्हनेस. ठीक आहे. ROI काय आपल्याकडे मार्केटिंग स्ट्रॅटेजीजवरती, समजा 100 रुपयाचा प्रोडक्ट आहे, 100 रुपयाच्या प्रोडक्टवरती तुम्ही 10 रुपये मार्केटिंगवरती ॲड करताय. 10 रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला किती कस्टमर्स भेटतात,
10 कस्टमर्स भेटतात. तर 10 कस्टमर्स मागे तुम्हाला किती प्रॉफिट आहे? एका कस्टमर मागे ₹10 प्रॉफिट आहे. तर 10 कस्टमर मागे तुम्हाला ₹100 प्रॉफिट आहे. म्हणजे तुम्ही ह्या ₹100 मधले ₹10 इन्व्हेस्ट केले आणि ₹10 इन्व्हेस्ट करून तुम्हाला किती रुपये भेटले? ₹100 भेटले. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज अ 90%. ठीक आहे. 10% तुम्ही इन्व्हेस्ट केला, 90% तुम्हाला रिटर्न भेटलं. दिस इज अबाउट द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर त्याची काय पॉसिबिलिटी आहे त्याच्यानुसार आपल्याला करायचं आहे मार्केटिंग. ठीक आहे. डेटा अनालिटिक्स कॅन मेजर द कॅम्पेन परफॉर्मन्स अँड कस्टमर एंगेजमेंट. ठीक आहे. आणि अ कंपनी ट्रॅक्स कस्टमर रिस्पॉन्सेस टू द व्हेरियस ॲडव्हर्टाइजमेंट युजिंग वेब अनालिटिक्स इनेबलिंग देम टू फोकस ऑन देअर बजेट ऑन द मोस्ट इफेक्टिव्ह चॅनल्स अँड इम्प्रूव्ह द फ्युचर स्ट्रॅटेजी. ठीक आहे. कुठल्यामध्ये डेटा आपला प्रोडक्ट जास्त चालतोय, मार्केटिंग कुठल्या सोशल मीडियावरती चालते, प्रिंटवरती चालते, न्यूजपेपरवरती चालतं, बॅनर चालतात, होर्डिंग्स चालतात. ठीक आहे. काही इन्फ्लुएन्सर चालतात, आजकाल चाललं युट्यूबरचा ट्रेंड. ठीक आहे. त्याच्यात काय त्याच्यामध्ये आहे का काय प्रॉफिट ते बघणं गरजेचं आहे. आणि ऑपरेशनल इफिशियन्सी गरजेची आहे. ठीक आहे. कुठं कुठं इनइफिशियन्सी आहे, कुठं प्रोडक्ट आपलं काय करतो, वेस्टेज जातोय. ठीक आहे. कुठं टाइम लागतो आपल्याला. ठीक आहे. सगळं अनालिसिस करून वेस्टेज रिड्यूस करणे आणि टाइम पण रिड्यूस करणे. तर हे कोण करतं? डेटा अनालिटिक्स आपल्याला मदत करतं डिसिजन घेण्यासाठी. ठीक आहे. देन शेवटी आहे फ्रॉड डिटेक्शन. काय काय तुमच्या बँकेमध्ये येतो. ठीक आहे. कोणाचे कस्टमरचे कॉल येतात. ठीक आहे. तुमच्याकडे हे आहे ते आहे. ठीक आहे. देन कधी कधी काय होतं, तुम्हाला फ्रॉड होतं तुमच्यासोबत. ठीक आहे. त्याच्यामुळे ते फ्रॉड ट्रान्झॅक्शनमुळे काय होतं, तुम्हाला लॉसेस होतात. ठीक आहे. तर डेटा अनालिटिक्स काय करू शकतं, तुम्हाला अनयुज्युअल पॅटर्न्स बघतो. म्हणजे कुठून कॉल येते, अगोदर कॉल आलाय का तुम्हाला असा. ठीक आहे. कॉल आलाय तर कॉल सोबत कन्व्हर्सेशन कसं होतं तुमचं. ठीक आहे. आणि जर हे मल्टिपल लोकांना असे कॉल चाललेत, ठीक आहे, आपण रिपोर्ट करतो. रिपोर्ट आहे का काय याच्यावरती, आणि त्याच्यानुसार पोटेन्शियल फ्रॉडला फ्लॅग करणे म्हणजे आपल्याला येतो ट्रू कॉलवरती यूज करत असाल तुम्ही. ठीक आहे. स्पॅम म्हणून येतो सुरुवातीला बघा, हे रिपोर्टिंग असतं. दिस इज अबाउट द फ्रॉड डिटेक्शन. आपण स्पॅम दिसला, रेड कलरमध्ये नोटिफिकेशन आलं, आपण कॉल कट करतो. ठीक आहे. ग्रीनमध्ये आलं किंवा आपल्याला ब्ल्यूमध्ये आलं तर आपण कॉल रिसीव्ह करतो. दिस इज हाऊ आपल्याला अनालिसिस डेटा अनालिटिक्स मदत करतो फ्रॉड डिटेक्शनसाठी. ठीक आहे. अ बँक युजेस मशीन लर्निंग अल्गोरिदम टू अनालिसिस ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आयडेंटिफाय अनॉमलीज अँड सच एज सडन हाय ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू फ्रॉम प्रिव्हियसली इनॅक्टिव्ह अकाउंट. ठीक आहे. तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह नव्हतं. ठीक आहे. तुम्ही त्याच्यावरती काहीच व्यवहार नाही करत. ठीक आहे. ₹100 तुमच्या अकाउंटला पडून होते, अचानक 1 CR आले. हे नोटीस लगेच बँकेला गेले. बँक बघते कसं काय 1 CR आले, लगेच इन्कम टॅक्सला सांगते बाबा याच्या अकाउंटला 1 करोड आलेत वन टाइम. इन्कम टॅक्सवाला म्हणतं अरे बाबा कुठून आले, दाखव, इन्कम टॅक्स फाईल कर. इन्कम टॅक्स नाही फाईल केले म्हणजे तुम्हाला फ्रॉड डिटेक्शन झालं. कुठून पैसे आले सांग. मग एजन्सीज लावणार, सीबीआय, ईडी. ठीक आहे, तुमच्या मागे. मग कळणार तुम्हाला तुम्ही इथून ब्लॅक मनी कमवलाय. ठीक आहे. तर हे असं डेटा अनालिटिक्स तुम्हाला मदत करत असतं. ठीक आहे. की गुड क्वेश्चन काय असतो. ठीक आहे. व्हॉट इज गुड क्वेश्चन. ठीक आहे. गुड क्वेश्चन इन अ बिझनेस अनालिटिक्स इज दॅट इज क्लिअर, फोकस अँड डेटा ड्रिव्हन. गुड क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन कशासाठी लागतो बिझनेस अनालिटिक्समध्ये, डिसिजन घेण्यासाठी लागतो. कसा डिसिजन घ्यायचा आपल्याला, तर काय बिझनेस अपॉर्च्युनिटीज बद्दल काय चॅलेंजेस असतात. ठीक आहे. ते चॅलेंजेस आपल्याला दूर करायचे असतात. त्याच्यासाठी आपल्याला एक डिसिजन घ्यावं लागतं. ठीक आहे. आणि डिसिजन घेण्यासाठी काही गुड क्वेश्चन्स लागतात. काय क्वेश्चन्स, ते क्वेश्चन क्लिअर पाहिजे. ठीक आहे. फोकस पाहिजे आणि डेटा ड्रिव्हन पाहिजे. ठीक आहे. हे म्हणजेच गुड क्वेश्चन असतो. ठीक आहे. बघा, वाय इट इज इम्पॉर्टंट, गाईड्स द अनालिसिस. ठीक आहे. इट हेल्प्स focus the data analysis process on relevant information, drives decision making. Good question lead to actionable insights that support better business decisions. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे, गुड क्वेश्चनमुळे इफिशियन्सी सुद्धा वाढणार आहे. कशी, इन्शुअर्स दॅट टाइम अँड रिसोर्सेस आर युज्ड इफेक्टिव्हली बाय टार्गेटिंग की बिझनेस इश्यूज. ठीक आहे. टाइम आणि रिसोर्सेस योग्य बिझनेस इश्यूजला टॅकल करण्यासाठी आपण यूज केले पाहिजे, जेणेकरून आपली इफिशियन्सी यूज होणार आहे, चांगली होणार आहे, बेटर होणार आहे. देन डिसिजन मेकिंग चांगली होणार आहे आणि अनालिसिस आपलं रिलेव्हंट इन्फॉर्मेशनवरती असायला पाहिजे, जेणेकरून आपण गुड डिसिजन घेतलं पाहिजे. कॅरेक्टरिस्टिक्स काय बाबा गुड क्वेश्चन्सचे. ठीक आहे. गुड बिझनेस अनालिटिकल क्वेश्चन्स असंही म्हणू शकतो. ठीक आहे. ह्याचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, क्लिअर आणि स्पेसिफिक पाहिजे, म्हणजे इझिली तुम्ही अंडरस्टँड केलं पाहिजे, आणि वेल डिफाईन्ड इश्यू पाहिजे. म्हणजे काय इश्यू आहे, काय प्रॉब्लेम आहे. जसं फायनान्शियल रिलेटेड आहे, समजा रेव्हेन्यू कमी होत आहे, डे बाय डे रेव्हेन्यू का कमी होत आहे, हे एकदम क्लिअरली आणि अंडरस्टँडेबल पाहिजे. आणि नेक्स्ट मेजरेबल इश्यू पाहिजे तुमचा, तुम्ही डायरेक्टली डेटा थ्रू आणि मॅट्रिक्स थ्रू त्याला मेजर करू शकला पाहिजे. ठीक आहे. आणि बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज सोबत हा रिलेव्हंट पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्याला योग्यरित्या ॲड्रेस करू शकणार आहात. ठीक आहे. देन आहे ॲक्शनेबल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्या गुड क्वेश्चनवरती ॲक्शन घेऊ शकणार आहे. कशासाठी, तर बिझनेस आउटकम तुमचं इम्प्रूव्ह करायचं, त्यासाठी तुम्हाला ॲक्शनेबल काय पाहिजे, क्वेश्चन्स पाहिजे. देन टाइम बाउंड पाहिजे. ठीक आहे. टाइम बाउंड पाहिजे स्पेसिफिक पिरियडसाठी, आणि त्याला आपल्याला मेकिंग इट इझियर टू अनालाइज अँड इंटरप्रिट. त्याच्यासाठी आपल्याला गुड क्वेश्चन कसा पाहिजे, इझी पाहिजे. कशासाठी, अनालिसिस करण्यासाठी आणि इंटरप्रिट करण्यासाठी. दिस आर द ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ
गुड बिझनेस क्वेश्चन्स, ठीक आहे, गुड क्वेश्चन ऑफ बिझनेस अनालिटिक्स, ठीक आहे, क्लिअर मेजरेबल रिलेव्हंट ॲक्शनेबल टाइम बाउंड, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट बघणार आहे की मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक टूल्स ऑफ बिझनेस अनालिटिक्स. कोणकोणते टूल्स आपण वापरतो बिझनेस अनालिटिक्स करण्यासाठी? ॲनालिसिस करण्यासाठी एक्सेल वापरतो आपण, ठीक आहे, देन टॅब्युला वापरतो आपण, त्याच्यानंतर आपण काय वापरतो, पॉवर BI वापरतो का, ठीक आहे, आणखी काय वापरतो, बरेच असे डिफरंट टूल्स आहेत जे की आपण यूज करतो. पण मेन बेसिक तीनच आहेत, एक्सेल आहे, टॅब्युला आहे, ठीक आहे, देन पॉवर BI आहे, ठीक आहे. दीज आर द बेसिक 3 टूल्स, ठीक आहे. ह्या टूल्सचा उपयोग काय असतो? टूल्सचा उपयोग काय असतो बघा. सगळ्यात पहिले एक्सेल आहे, कशासाठी? डेटा एंट्रीसाठी, ॲनालिसिससाठी आणि व्हिज्युअलायझेशनसाठी वापरतो, ठीक आहे. तर बघा इम्पॉर्टन्स काय याचं, इम्पॉर्टन्स ऑफ एक्सेल, ठीक आहे. एक्सेल इज अ ग्रेट मॅनेजिंग अँड स्ट्रक्चरिंग डेटा, ठीक आहे. बेसिक ॲनालिसिस प्रोव्हाइड करतं, पायवट टेबल, फॉर्म्युलाज, बिल्ट इन फंक्शन फॉर क्विक कॅल्क्युलेशन्स, ठीक आहे. व्हिज्युअलायझेशन, चार्ट आणि ग्राफ काढू शकतो जेणेकरून आपण डेटाचं ट्रेंड ॲनालिसिस करू शकतो. आणि ॲक्सेसिबिलिटी, इझी टू यूज आहे आणि वाईडली अवेलेबल आहे, ठीक आहे. मॅक्सिमम लोक यूज करतात एक्सेलचं, त्याच्यामुळे हे एक्सेलचे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत आणि इम्पॉर्टन्स आहे एक्सेलचं. देन आहे टॅब्युला. काय असतो टॅब्युला? म्हणजे पॉवरफुल डेटा व्हिज्युअलायझेशन टूल आहे. कशासाठी वापरतात? हेल्प युजर्स टू क्रिएट इंटरॅक्टिव्ह अँड शेअरेबल डॅशबोर्ड, ठीक आहे. तुम्ही बघितलं असाल, ठीक आहे, मोठमोठ्या कंपनीमध्ये पॉवर BI असतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसतं, इथं सेल्स दिसतं, रिव्हेन्यू दिसतं, लॉस दिसतं, प्रॉफिट दिसतं, ठीक आहे. हे डायरेक्टली कन्वर्ट करून आलं, बॅकएंडमध्ये एंट्रीज असतात त्याच्यात बऱ्याच, ठीक आहे. तुम्हाला फक्त हे पॉवर BI टूल काय दाखवतो? एक डॅशबोर्ड दाखवतं. ते सेल्स किती वाढत आहे, आजचं किती होतं, उद्याचं किती आहे, म्हणजे फक्त मेन हायलाइट्स दाखवतात. तेच म्हणजे पॉवर BI आहे आपलं. पॉवर BI is an important data visualization tool that helps users to create interactive and shareable dashboard. काय याचं इम्पॉर्टन्स काय? टॅब्युलरचं, ठीक आहे. ॲडव्हान्स व्हिज्युअलायझेशन करू शकतो, जसं की आपण ड्रॅग अँड ड्रॉप फंक्शनॅलिटी अरेंज करू शकतो, ठीक आहे. त्याच्या थ्रू रिअल टाइम व्हिज्युअलायझेशन करू शकतो. समजा आता मी तुम्हाला सांगितलं सेल्स आहे कंपनीचा, ठीक आहे, सेल्स किती वाढतोय, आज किती झाला सेल्स, ठीक आहे, काल किती होता, ठीक आहे. हे सगळं रिअल टाइममध्ये अपडेट होत असतं, ठीक आहे, पॉवर BI आणि टेब्युलेमध्ये, ठीक आहे. माईक म्यूट करा ज्यांचा ऑन आहे तो, ठीक आहे. देन डेटा कनेक्टिव्हिटी, ठीक आहे. टॅब्युलामध्ये काय असतं? कॅन कनेक्ट मल्टिपल डेटा सोर्सेस लाईक डेटाबेस, ठीक आहे, एक्सेल फाईल्स, क्लाउड डेटा, ठीक आहे. मल्टिपल डिफरंट डेटाच असतात. जसं म्हणलं तुम्हाला इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवायचं आहे, ते इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवण्यासाठी बॅकएंडला खूप सारा डेटाबेस असतो, ठीक आहे. हे सर्व सेल्सचा डेटा, आजचा, उद्याचा, फ्युचरचा, बॅक पास्ट एंट्रीचा, मागच्या वर्षीचा, त्याच्या अगोदरच्या वर्षीचा, सगळे डेटाबेस कनेक्टेड असतो टॅब्युलेसोबत, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इयर बाय इयर तुम्हाला ह्या डॅशबोर्डमध्ये दिसतं 2022ला किती सेल्स होतं, 23ला किती होतं, ठीक आहे, 2024ला किती आहे, 2022 ते 23 मध्ये किती पर्सेंटेज इन्क्रीज आहे, 10%, 15%, हे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून दाखवतो, ठीक आहे. तुम्हाला समजा 2022ला 100 सेल्स होता तुमचा, 2023ला 150 सेल्स आहे आणि 2024च्या ऑक्टोबरपर्यंत तुमचा सेल्स आहे 160, ठीक आहे. तर मग किती पर्सेंटेज आहे? समजा तुमचं आज एका दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा एका महिन्यामध्ये तुमचा सेल्स झाला समजा 100 युनिट्स, ठीक आहे. डायरेक्टली इथं तुम्हाला 160 प्लस 260 ॲटो अपडेट होतं इथं 260, ठीक आहे. दिस इज कॉल्ड द टेब्युला. ऑटोमॅटिक फंक्शनॅलिटी असते, याच्यामध्ये मल्टिपल डेटा सोर्सला कनेक्ट असतं, त्यामुळे तुम्हाला रिअल टाईममध्ये अपडेट येत असतं, ठीक आहे. देन युजर फ्रेंडली आहे, कुणीही त्याला इंटेटिव्ह इंटरफरन्स असतो, कुणीही बघितला सेल्स किती आहे त्याला कळणार आहे, लॉस किती आहे त्याला कळणार आहे, प्रॉफिट किती आहे त्याला कळणार आहे, ठीक आहे, रेव्हेन्यू किती आहे ते. त्याच्यामुळं इझिली मॅनेजिंग लेवल डायरेक्टर्स वगैरे जे असतात त्यांना डिस्कशन आणि बोर्ड मीटिंगमध्ये हे अनालिसिस करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतं टॅब्युला, ठीक आहे. स्टोरी टेलिंगसाठी आपण वापरला जातो, हेल्प्स टू प्रेझेंट डेटा इन्साइट्स व्हिज्युअली टू मेक डेटा ड्रिव्हन डिसिजन मोर इम्पॅक्टफुल. म्हणजे आता समजा तुम्हाला मी टेब्युला दाखवला, ठीक आहे, सेल्स एवढा आहे आपला 2024ला 160 युनिट्स आहे, ठीक आहे. आता मग तुम्हाला कळलं की बाबा लास्ट इयर कंपॅरिझनमध्ये आपलं वाढलेला आहे ह्यावेळेस सेल्स. 2025ला आता आपल्याला अजून काय करता येईल, आपल्या ह्यावेळेस 10 वाढलेला आहे, का बरं कमी झालेला आहे, ठीक आहे. तर 160चा आपण 260 360 कसं घेऊन जाऊ शकतो, याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी हे पॉवर BI किंवा टेब्युला आपल्याला हे इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यासाठी मदत करत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टूल आहे आपल्याकडे पॉवर BI. पॉवर BI म्हणजे काय असतं? बिझनेस अनालिटिकल सर्व्हिस बाय मायक्रोसॉफ्ट फॉर क्रिएटिंग इंटरॅक्टिव्ह रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड, ठीक आहे. जसं आता टेब्युलामध्ये बघितलं व्हिज्युअलायझेशन टूल असतं, डेटा व्हिज्युअलायझेशन, ठीक आहे, ट्रेंड पॅटर्न सगळं आपल्याला टेब्युला दाखवतो. परंतु या पॉवर BI मध्ये आपल्याला रिपोर्ट्स भेटतात, डॅशबोर्ड भेटतात, डॅशबोर्ड प्लस रिपोर्ट्स भेटतात, ठीक आहे. पॉवर BI मध्ये रिपोर्ट प्लस डॅशबोर्ड्स भेटतात, ठीक आहे. इम्पॉर्टन्स काय याचं? इंटिग्रेट सिमलेसली विथ मायक्रोसॉफ्ट ऑफिस, ठीक आहे. तुमच्याकडे ऑफिस आहे, ठीक आहे, देन तुम्ही मायक्रोसॉफ्ट टीम यूज करता, ठीक आहे, अदर तुम्ही आउटलुक यूज करता, त्याच्यावरती मल्टिपल डेटा सेट्स असतो आपल्या कंपनीचा,
सर्व डेटा घेऊन हे रिअल टाइम डेटा अनालिसिस आणि अपडेट करण्यासाठी आपल्याला मदत करतं. काय अपडेट करतं? डॅशबोर्ड आणि रिपोर्ट्स. ठीक आहे. विथ लाईव्ह डिसिजन मेकिंग आपल्याला हेल्प करतं की लाईव्ह डिसिजन मेकिंग, क्विक डिसिजन मेकिंग घेण्यासाठी मदत करत असतं. देन पॉवर बीआयचे इम्पॉर्टन्स काय? कस्टमायझेशन करू शकतो आपण त्याच्यामध्ये, आपल्या मनानुसार रिपोर्ट्स टाकू शकतो, कुठली एंट्री कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. आणि हे पॉवर बीआय काय कॉस्ट इफेक्टिव्ह आहे मोस्टली. ठीक आहे. ऑफर्स बोथ फ्री अँड प्रीमियम व्हर्जन्स कॅटरिंग टू वाईड रेंज ऑफ युजर्स. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट बेसिक टूल्स आहेत. जसं की तुम्हाला एक्सेल माहिती आहे, मोस्ट ऑफ द कंपनीज फ्री टूल्स वापरतात. देन टॅब्युला आहे. हे झाले इम्पॉर्टंट बेसिक टूल्स ऑफ बिझनेस अनालिटिक्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहे कन्सेप्ट ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस काय असतं? स्टॅटिस्टिकल अनालिसिस इट रेफर्स टू द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग, अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग डेटा. ठीक आहे. डेटाला काय करतो आपण? कलेक्ट करतो. ठीक आहे. ऑर्गनाईज करतो, देन अनालाइज करतो आणि देन इंटरप्रेट करतो. ठीक आहे. इंटरप्रेट कसं करतो? तर आपल्या बिझनेससाठी काय कुठला ट्रेंड महत्त्वाचा आहे, कुठले नवीन पॅटर्न आपल्याला शोधण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला नवीन ट्रेंड शोधण्यामध्ये मदत होते का नाही, हेच म्हणजे स्टॅटिस्टिकल अनालिसिस असतं. ठीक आहे. बघा, टू अनकवर पॅटर्न्स, रिलेशनशिप्स आणि ट्रेंड्स. ठीक आहे. इट इन्व्हॉल्व्स युझिंग मॅथमॅटिकल टेक्निक्स टू समराइज अँड मेक सेन्स ऑफ लार्ज अमाउंट ऑफ डेटा. ठीक आहे. प्रोव्हाइडिंग इन्साइट्स दॅट कॅन गाईड डिसिजन मेकिंग. ठीक आहे. काय करतं? आपल्याला डिसिजन मेकिंग करण्यासाठी मदत करतं. कसं? तर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा समराइज करतं. ठीक आहे. लार्ज अमाऊंट ऑफ डेटा समराइज करून आपल्याला हेल्प करतं डिसिजन घेण्यात. ते नाही की स्टेप्स इन अ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. कोणकोणत्या की स्टेप्स आहेत आपल्याकडे स्टॅटिस्टिकल अनालिसिसमध्ये? सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठलाही स्टॅटिस्टिक्स आपण अनालिसिस करायला घेतो, सगळ्यात पहिलं काय करतो? डेटा कलेक्ट करतो. कुठून करतो डेटा कलेक्ट? मोठमोठे सर्वेज असतात, एक्सपेरिमेंट्स असतात, डेटाबेस असतो आणि काही ऑब्झर्वेशन्स असतात. इथून आपण सगळ्यात पहिलं ॲक्युरेट आणि रिलेव्हंट डेटा कलेक्ट करतो. सेकंड आहे कलेक्ट केलेला डेटा ऑर्गनाईज करतो. कसा ऑर्गनाईज करतो? स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाईज करतो. जसं की टेबल्स आहे, स्प्रेडशीट्स आहे. कशासाठी एवढं अरेंजमेंट करतो? तर इझी इंटरप्रिटेशनसाठी पाहिजे. ठीक आहे. इझिली इंटरप्रेट करू शकाल तुम्ही. त्याच्यानंतर आहे की स्टेप्स डेटा कलेक्शन, ऑर्गनायझेशन अँड डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. म्हणजे काय? आपण काय करतो? सगळा डेटा केलेला समराईज करतो आणि कशामध्ये काढतो? त्याला मीन, मीडियम, मोड, रेंज अँड स्टँडर्ड डिव्हिएशन टू अंडरस्टँड इट्स बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी हायपोथेसिस क्रिएट करावं लागतं. कुठलं गोष्ट चालते, कुठली गोष्ट नाही चालत. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्याला अनालिसिस करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे डिफरंट टूल्स यूज करावं लागतात डेटा सेटचे. जसं की मीन काढावं लागतं, कधी मीडियन काढावं लागतं, कधी मोड काढावं लागतं, कधी रेंज काढावं लागतं, कधी डेव्हिएशन काढावं लागतं. ठीक आहे. त्याच्यासाठी पण आपले की स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत, की स्टेप्स आहेत त्याच्यातले. देन आहे इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. काय असतं? इन्फरन्स म्हणजे कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमधून काहीतरी नॉलेज गॅदर करणे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय करणे? एक प्रिडिक्शन्स करणे. ठीक आहे. मेकिंग प्रिडिक्शन्स ऑर इन्फरन्स अबाउट अ पॉप्युलेशन बेस्ड ऑन सॅम्पल डेटा. एक सॅम्पल डेटा असतो, त्याच्यामधून आपल्याला काय गरजेचं आहे? ते डेटा क्रक्स काढून घेणे आणि वेगवेगळ्या टेक्निक यूज करून त्याच्यावरती आपल्याला अनालिसिस करावं लागतं. कोणकोणत्या टेक्निक यूज करतो आपण इन्फरन्स काढण्यासाठी, प्रिडिक्शन करण्यासाठी? तर हायपोथेसिस टेस्टिंग करतो, रिग्रेशन अनालिसिस करतो, देन कॉन्फिडन्स इंटरव्हल करतो. ठीक आहे. हे इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स झालं. की स्टेप्स आहे त्याच्यामधले कलेक्शन, ऑर्गनायझेशन, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स, देन आहे डेटा व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. मग काय करतो? हे सगळा डेटा घेतलो आपण, त्याचं सगळं मीन काढलो, डेटा काढलो, सर्वे काढलो, सगळं काढलो आपण. ठीक आहे. परंतु त्याला व्यवस्थितरित्या अरेंज करणं आणि एक व्हिज्युअलायझिंग पॅटर्न क्रिएट करणे खूप गरजेचं आहे. कसं करणार व्हिज्युअलायझिंग पॅटर्न? चार्ट्स क्रिएट करणार, ग्राफ्स क्रिएट करणार, टेबल्स काढणार. कशासाठी? पॅटर्न्स आणि रिलेशनशिप अंडरस्टँड करण्यासाठी. ठीक आहे. वेगवेगळे पॅटर्न्स काय त्याच्यामध्ये? सेल इन्क्रीज होतोय का डिक्रीज होतोय? इन्क्रीज होतोय तर किती प्रमाणात इन्क्रीज झालंय, किती प्रमाणात डिक्रीज होतोय? ठीक आहे. त्यांचं मीन, मीडियम, मोड काय आहे, डेव्हिएशन आहे का त्याच्यामध्ये? हे सगळं आपण व्हिज्युअलायझेशन थ्रू अनालिसिस करतो आणि शेवटी एक कन्क्लुजन काढतो, इंटरप्रेट करतो. काय करतो आपण इंटरप्रेट? की आपल्याला एक बिझनेस डिसिजन घ्यायचा आहे. डिसिजन घेण्यासाठी आपण जे डेटा कलेक्ट केलंय, ऑर्गनाईज केलंय, स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये अरेंज केले, त्याच्यातून इन्फरन्सेस काढले, त्याच्यातून आपण डिस्क्रिप्शन्स काढले, त्याचे मोड, मीडियन काढले, व्हिज्युअलाइज केलंय आणि ते आपल्याला बिझनेसमध्ये फायद्याचं ठरतंय का, फ्युचर ट्रेंड वगैरे आपल्याला डिसाईड करण्यासाठी. दिस इज ऑल अबाउट द की स्टेप्स इन अ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, का गरज आहे? वाय इट इज इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिकल अनालिसिस? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डिसिजन मेकिंग घेण्यासाठी मदत करते. कसे? हेल्प बिझनेसेस, रिसर्चर्स, ऑर्गनायझेशन टू मेक डेटा ड्रिव्हन डिसिजन्स. ठीक आहे. डेटाच्या बेसिसवरती डिसिजन घ्यायचं आहे. कसं? समजा सेल्स वाढते, 2022ला होतं तुमचं 200 सेल्स. ठीक आहे. 2023ला झालं तुमचं 300 सेल्स, 2024ला झालं तुमचं 400 सेल्स. ठीक आहे. आता 2025ला तुमचं किती सेल्स होणार आहे ह्याच्यावरती
काय म्हणजे तुमचा अंदाज काय सांगतो, हे सर्व अनालिसिस करायला आपल्याला डेटा लागतो. ते डेटावरनं आपण ट्रेंड अनालिसिस करतो आणि ट्रेंड अनालिसिस करून आपण इझिली काय करू शकतो, एक पॅटर्न कोरिलेशन्स फाइंड करून ते आपल्याला पुढचा डेटा प्रिडिक्ट करू शकतो. ठीक आहे. अंडरस्टँडिंग ट्रेंड्स, ठीक आहे, आयडेंटिफाय पॅटर्न्स, कोरिलेशन्स अँड आउटलाइनर्स इन डेटा. ठीक आहे. देन प्रिडिक्टिंग आउटकम. आता जसं सांगितलं मी तुम्हाला, पुढे काय होणार आहे त्याचं फोरकास्ट करून आपण काय करू शकतो, फ्युचर बिहेवियर आणि ट्रेंड्स आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, प्रिडिक्ट करू शकतो. आणि देन सगळ्यात शेवटी आहे, हे सर्व केल्यामुळे आपलं प्रोसेस ऑप्टिमाइज होणार आहे आणि की एरिया जिथं जिथं आपल्याला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ते आपल्याला हायलाइट्स होणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे सर्व प्रोसेस करत असताना आपल्यासमोर काही इनइफिशियन्सीज आपल्यासमोर दिसणार आहेत. ते इनइफिशियन्सीज आपल्याला दिसल्यानंतर आपल्याला कळेल की बाबा इथं गरज आहे इम्प्रूव्हमेंटची. त्याच्यामुळे हे स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याला अनालिसिस करणं गरजेचं असतं. कशासाठी करतो आपण, सगळे डेटा कलेक्ट करतो, ऑर्गनाइज करतो, अनालिसिस करतो, पॅटर्न्स आणि रिलेशनशिप त्याच्यामध्ये फाइंड आउट करण्यासाठी. त्याचे स्टेप्स सांगितले, काय गरजेचं आहे डिसिजन मेकिंग करण्यासाठी, ट्रेंड अंडरस्टँड करण्यासाठी, फ्युचर ट्रेंड आपल्याला प्रिडिक्ट करायचे त्याच्यासाठी, आणि आपली प्रोसेस इम्प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. देन व्हेअर वी कॅन यूज दिस डेटा अनालिटिक्स. ठीक आहे, कुठे यूज करू शकतो आपण, बघा कुठं यूज करू शकतो. सगळ्यात पहिलं मोठमोठे बिझनेसेस आहेत त्यांचं सेल्स डेटा अनालिसिस करू शकतो, मार्केट ट्रेंड अनालिसिस करू शकतो आणि कस्टमर बिहेवियर अनालिसिस करू शकतो. देन आहे हेल्थ केअर, क्लिनिकल डेटा आपल्यापाशी भेटतो, कुठल्या टाईपचा पेशंट आहे, त्याच्यावरती काय ट्रीटमेंट केल्यानंतर त्याच्यावरती काय आउटकम आहे, कुठले मेडिसिन त्याच्यावरती इफेक्टिव्ह आहे, हे सर्व हेल्थ केअर सेक्टरमध्ये आपण डेटा थ्रू अनालिसिस करू शकतो. देन सोशल सायन्सेस, देन ह्युमन बिहेवियर, ह्युमन सायकोलॉजी कशी इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे, ह्युमन काय विचार करतो, त्याचे फिलिंग काय, इमोशन्स काय, ओपिनियन्स काय, त्याचे ट्रेंड्स काय सोसायटीमध्ये, हे सगळं आपल्याला डेटा थ्रू अनालिसिस करता येतं. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट. ठीक आहे. देन आपल्याला हे स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट झाले, आपण बघितले. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय की मेथड्स आहेत हे सगळं करण्यासाठी. कोणकोणत्या मेथड्स आहेत बघूयात. चला, सगळ्यात पहिला आहे स्टॅटिस्टिकल अनालिसिस मेथड. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स काय म्हणते, हे मेन डेटा जो असतो त्याला समराईज करतो आणि डिस्क्राईब्स करतो विदिन द डेटा सेट्स क्रिएट्स करतो, त्याचे मेन फीचर्स आणि डेटा डिस्क्राईब करून समराईज करतो. ठीक आहे. टेक्निक काय वापरतात हे सगळं करण्यासाठी, मीन, मीडियन, मोड, रेंज आणि स्टँडर्ड डिव्हिजन हे टेक्निक्स यूज करतात. ठीक आहे. समजा तुमचा सेल्स आहे 2022चा, ठीक आहे, 100 आहे, 2023चा 200 आहे आणि 2024चा, ठीक आहे, 400 आहे. तर ह्याच्या थ्रू काय करणार, आता तुमच्यासमोर डेटा आहे डिफरंट. ठीक आहे. ह्याच्यावरनं तुम्ही मोड, मीडियन, मेन काढू शकता का, कसं काढू शकता. देन ॲव्हरेज सेल्स पर क्वार्टर काढा म्हणलं. ठीक आहे. आता क्वार्टर नाही, आपल्याला ॲव्हरेज सेल पर इयर काढा म्हणलं तर कसं काढणार आहे तुम्ही, 400 प्लस हे 200 प्लस 100 300, 700 झालं, 700 डिवायडेड बाय 3, दिस इज द ॲव्हरेज सेल्स. ठीक आहे. ॲव्हरेज सेल्स कसं काढलं तुम्ही, ॲव्हरेज काढण्यासाठी तिनाची ॲडिशन केली, डिवायडेड बाय 3 केलं, त्याच्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज भेटलेलं आहे. दिस इज द स्टॅटिस्टिकल डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. देन इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स काय असतो, मेक्स द प्रिडिक्शन. पर्पज काय त्याचं, प्रिडिक्शन करण्यासाठी, इन्फरन्स काढण्यासाठी, त्याच्यातलं काय गरजेचं आपल्या बिझनेससाठी. ठीक आहे. कशातनं काढतं हे, आपल्याकडे पॉप्युलेशनचा सॅम्पल असतो, त्या सॅम्पलवरनं आपण पॉप्युलेशनबद्दल इन्फरन्सेस काढतो. ठीक आहे. त्याच्यासाठी टेक्निक कोणकोणत्या वापरतो, हायपोथेसिस वापरतो. ठीक आहे. हायपोथेसिस म्हणजे काय असतं, एखाद्याबद्दल आपल्याला हे केलं आणि हे नाही केलं त्याचा इफेक्ट काय, त्याचा इफेक्ट झाला तर कसा झाला, हे हायपोथेसिस म्हणजे एक अंदाज बांधतो आपण. हायपोथेसिस इज नथिंग बट द अंदाज असतो. ठीक आहे. देन कॉन्फिडन्स इंटरव्हल्स काय असतात, आणि देन रिग्रेशन अनालिसिस करतो आपण त्याच्यावर. रिग्रेशन अनालिसिस म्हणजे काय, पास्ट डेटा असतो मल्टिपल इयर्सचा, त्या पास्ट डेटावरनं आपण काय की पॅटर्न्स आयडेंटिफाय करतो, त्यालाच आपण रिग्रेशन अनालिसिस म्हणतो. ठीक आहे. कशासाठी, प्रिडिक्टिंग कस्टमर बिहेवियर बेस्ड ऑन सॅम्पल सर्वे. ठीक आहे. सॅम्पल सर्वेच्या बेसिसवरती आपण काय करतो, हे इन्फरन्शियल अनालिसिस और इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स काढत असतो. देन आहे आपल्याकडे रिग्रेशन अनालिसिस. रिग्रेशन अनालिसिस मध्ये काय करतो, एका व्हेरिएबलचं दुसऱ्या व्हेरिएबलवरती इम्पॅक्ट काय, दोघांचं रिलेशनशिप काय आहे, त्यावरनं आपल्याला पुढची स्ट्रॅटेजी आणि पुढचं सेल्स प्रिडिक्ट करण्यासाठी खूप इम्पॉर्टन्स ठरते याचं. ठीक आहे. रिग्रेशन अनालिसिस एक्झामाइन द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स अँड प्रिडिक्ट्स वन बेस्ड ऑन अनदर. ठीक आहे. टेक्निक्स कोणते वापरतो, लिनियर रिग्रेशन, मल्टिपल रिग्रेशन. ठीक आहे. एक्झाम्पल काय याचं, प्रिडिक्टिंग सेल्स बेस्ड ऑन ॲडव्हर्टायझिंग स्पेंड. ठीक आहे. तर काय करतो आपण, सेल्स करतो जे की ॲडव्हर्टायझिंग स्पेंड, म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाईज करण्यासाठी ॲडव्हर्टाईज करण्यासाठी ₹1 खर्च करताय, तर ते ₹1 खर्च केल्यानंतर आपल्याला किती रिव्हेन्यू भेटते, समजा ₹10 भेटते. तर म्हणजेच हे दोघांचं रिलेशनशिप म्हणजे ₹1 इन्व्हेस्ट केले, ₹10 भेटाले. ठीक आहे. हे झालं रिग्रेशन अनालिसिस, इम्पॅक्ट ऑफ वन व्हेरिएबल ऑन अनदर व्हेरिएबल. ठीक आहे. दिस इज कॉल्ड द रिग्रेशन अनालिसिस. देन हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे. आपल्यासमोर ॲझम्पशन्स असतात. ठीक आहे.
ते कशाबद्दल, पॉप्युलेशन पॅरामीटरबद्दल. त्याच्यासाठी आपण कोणकोणत्या डिफरंट काइंड्स ऑफ टेस्ट असतात, ठीक आहे. टी टेस्ट आहे, ची स्क्वेअर टेस्ट आहे, ॲनो आहे. फक्त लक्षात ठेवा हे तुम्हाला एक्झामसाठी नाही आहे. टी टेस्ट वगैरे तुम्हाला काढायला देत नाही आहे, फक्त तुम्हाला विचारू शकतं मेथड वगैरे. त्याच्यासाठी हे तुम्ही लक्षात ठेवू शकता कोणकोणत्या मेथड्स वगैरे आहेत, ठीक आहे. एक्झाम्पल काय, टेस्टिंग इफ न्यू प्रोडक्ट्स ॲव्हरेज सेल इज हायर दॅन ओल्ड वन, ठीक आहे. आता तुमच्यासमोर आहे 2023ला तुम्ही एक प्रोडक्ट लॉन्च केला होता आणि 2024ला एक केलं, ठीक आहे. तर हे 2023चं परफॉर्म करायला की 2024चं करायला, ह्या दोघांचं रिलेशनशिप आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांमधलं हायपोथेसिस काढायचं, म्हणजे कोणतं चालतंय कोणतं नाही चालत, ठीक आहे. त्याच्यासाठी आपण टेस्ट करतो, हायपोथेसिस टेस्ट, ठीक आहे. देन कोरिलेशन ॲनालिसिस. कोरिलेशन ॲनालिसिस काय गरजेचं असतं आपल्याला, मेजर द स्ट्रेंथ अँड डायरेक्शन ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबलमधलं रिलेशनशिप मेजर करतं. जसं की आता इथं स्पेंड आहे, ॲडव्हर्टायझिंग स्पेंडिंग आहे आणि ॲडव्हर्टायझिंग आउटकम आहे. म्हणजे हे दोन व्हेरिएबल्स आहेत. ह्या दोन व्हेरिएबलमधलं रिलेशनशिप आणि दोघांची स्ट्रेंथ किती आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी कोरिलेशन ॲनालिसिस वापरतो, ठीक आहे. चेकिंग इफ देर इज कोरिलेशन बिटवीन मार्केटिंग स्पेंड अँड सेल्स ग्रोथ, ठीक आहे. सेल्स ग्रोथ आणि मार्केटिंग स्पेंडमध्ये काय कोरिलेशन आहे का नाही ते चेक करणं म्हणजे कोरिलेशन ॲनालिसिस असतं, ठीक आहे. हे झालं आपलं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस मेथड्स, ठीक आहे. देन आहे आपल्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बिझनेस अनालिटिक्समध्ये, हायपोथेसिस टेस्टिंग. तुम्हाला BRM नावाचा सब्जेक्ट आहे नेक्स्ट सेमिस्टरला, ठीक आहे. बिझनेस रिसर्च मेथॉडॉलॉजी, ठीक आहे. बिझनेस रिसर्च मेथॉडॉलॉजी, त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हायपोथेसिस टेस्टिंग. दरवर्षी 10 मार्काला क्वेश्चन येतो हायपोथेसिस टेस्टिंगवरती, ठीक आहे. आता हे बिझनेस अनालिटिक्समध्ये आले, याच्यामध्ये आपल्याला येईल नाही येईल त्याच्यासाठी आपण प्रिपेअर राहायला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण बिझनेस हायपोथेसिसमध्ये, ठीक आहे, बिझनेस अनालिटिक्समध्ये हायपोथेसिस कसं यूज करतो बघा. हायपोथेसिस टेस्टिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे, ठीक आहे. डिफाईन ऑर एक्सप्लेन द हायपोथेसिस टेस्टिंग विथ इट्स की टर्म्स, ठीक आहे. किंवा मग नल हायपोथेसिस म्हणजे काय 2 मार्काला येऊ शकतं. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय 2 मार्काला येऊ शकतं. तुम्हाला काही येऊ शकतं, ठीक आहे. हायपोथेसिस टेस्टिंग इज अ स्टॅटिस्टिकल मेथड. काय स्टॅटिस्टिकल मेथड आहे, कशासाठी, यूज टू मेक इन्फरन्सेस ऑर ड्रॉ कन्क्लुजन अबाउट पॉप्युलेशन बेस्ड ऑन सॅम्पल डेटा, ठीक आहे. आपल्याकडे एक सॅम्पल डेटा असतो, त्या सॅम्पल डेटावरून आपल्याला काही इन्फरन्सेस काढायचे आणि इन्फरन्सेस कडून आपल्याला काय करायचं आहे, प्रेझेंट करायचे डेटा, ठीक आहे. आपल्याला कसं मदत करणार आहे ते डेटा टेस्ट करण्यासाठी, ठीक आहे. दिस इज हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत ऑलवेज, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, ठीक आहे. नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय असतं ते बघूया. नल हायपोथेसिस इज द हायपोथेसिस देर इज नो इफेक्ट ऑर नो डिफरन्स, ठीक आहे. इट सर्व ॲज अ डिफॉल्ट अझम्पशन दॅट वी एम टू रिटेस्ट अगेन. म्हणजे समजा तुमच्याकडे, ठीक आहे, एक बल्ब आहे, तर एक सायंटिस्ट काय म्हणते, एक बल्ब 100 वेळा चालणार आहे, ठीक आहे. 100 वेळा बल्ब चालू केल्यानंतर चालणार आहे. आणि एक सायंटिस्ट काय म्हणतो, नाही 100 वेळा नाही 80 वेळा चालतो एखादा बल्ब, तुम्ही ओव्हर एस्टिमेट करायला, ठीक आहे. जर समजा तुम्ही जर हायपोथेसिस टेस्टिंग केली आणि तुम्हाला जर सापडलं तिथं नल हायपोथेसिस, ठीक आहे, H0 सापडला, नल हायपोथेसिस म्हणजे 100 म्हणला होता पहिल्या सायंटिस्टने आणि तुम्हाला सापडला 100, म्हणजे देर इज नो चेंज, ठीक आहे. देर इज नो इफेक्ट, ठीक आहे, ऑर नो डिफरन्स, म्हणजे तुमचं मेन हायपोथेसिस जशाच तसं वाढलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय सांगतं आपल्याला, चेंज नाही आहे, तुम्ही याला रिचेक करावं लागेल, ठीक आहे. रिचेक करावं लागेल, ठीक आहे. रिचेक करण्यासाठी आपण काय करतो, डबल परत मगदा चेक करतो. आणि जर समजा तुम्हाला दुसऱ्यांदा याच्यामध्ये जर सापडलं 80, तर दिस इज कॉल्ड द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. जर तुम्हाला चेंज नाही सापडलं तर हे नल हायपोथेसिस, ठीक आहे. क्लिअर आहे, अल्टरनेटिव्ह आणि नल हायपोथेसिस, ठीक आहे. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस दिस रिप्रेझेंट द स्टेटमेंट व्हेन वी वॉन्ट टू प्रूव्ह इट इंडिकेट्स देर इज अ इफेक्ट ऑर डिफरन्स, ठीक आहे. जसं की तुम्हाला सांगितलं एखाद्या ह्याच्यात डिफरन्स आहे, ठीक आहे, आणि ज्याच्यात डिफरन्स नाही म्हणजे नल हायपोथेसिस आहे, झिरो डिफरन्स, त्याच्यात काहीतरी डिफरन्स असतो, पॉझिटिव्ह डिफरन्स, ठीक आहे. देन आहे सिग्निफिकन्स लेवल. ऑलवेज आपण हायपोथेसिस टेस्ट करत असताना एक एरर चेक करतो आपण, किती सिग्निफिकन्स लेवल काय करतो, प्रोबॅबिलिटी 5% आपण नॉर्मली ॲज्युम करतो. कधी कधी आपल्याला स्पेसिफिकली सांगतो 1% ॲज्युम करा, ठीक आहे, 10% ॲज्युम करा, पर बाय डिफॉल्ट आपण 5% सिग्निफिकन्स लेवल घेतो. म्हणजेच काय असतं, समजा तुम्हाला 100% एखाद्याची इफिशियन्सी चेक करायची, ठीक आहे. 100% चेक करत असताना आपण 5% डिफॉल्ट त्याच्यामध्ये एरर्स ठेवतो. म्हणजे 95% जर ते करेक्ट आली तर म्हणजे 100% करेक्ट आहे असं आपण त्याला ॲज्युम करत असतो, ठीक आहे. सिग्निफिकन्स लेवल इज द प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग नल हायपोथेसिस व्हेन इट इज ॲक्च्युअली ट्रू. इट इज कॉमनली युज्ड द काय कॉमनली यूज सिग्निफिकन्स लेवल 5%, 1%, 10%, ठीक आहे. 5%, 1%, 10%. म्हणजेच काय, समजा तुम्ही एखादा हायपोथेसिस टेस्ट केलं, ठीक आहे. जसं हे 100% बल्ब चालतो आणि 80% बल्ब नाही चालत, तुम्हाला सापडलं हे बल्ब 100% सापडतं, म्हणजे हे काय म्हणलं त्यांनी,
5% तुमचं सिग्निफिकन्स लेवल आहे, ठीक आहे. जर ह्या 5% बद्दल असेल तुमचं सिग्निफिकन्स लेवल, ठीक आहे, 5%च्या बरोबर असेल किंवा लेस असेल तर तुमचं हे सिग्निफिकन्स करेक्ट आहे म्हणून समजायचं. आणि जर 5% पेक्षा ग्रेटर असेल तर तुमचं सिग्निफिकन्स काय आहे, म्हणजे अल्टरनेटिव्ह सिग्निफिकन्स समजलं जातं त्याला, ठीक आहे. तर हे सिग्निफिकन्स लेवलचं असं इम्पॉर्टन्स आहे, तेवढं आपल्याला गरज नाही, तुम्ही फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट की टर्म्स आहेत त्याचे, नल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, ठीक आहे, सिग्निफिकन्स लेवल. देन टेस्ट स्टॅटिस्टिक्स. टेस्ट स्टॅटिस्टिक्स काय असतं, एक स्टँडर्डाइज व्हॅल्यू असते कॅल्क्युलेटेड फ्रॉम सॅम्पल डेटा ड्युरिंग हायपोथेसिस टेल. इट मेजर्स हाऊ फार द सॅम्पल स्टॅटिस्टिक्स डेविएट फ्रॉम नल हायपोथेसिस, ठीक आहे. नल हायपोथेसिससाठी हे आपलं जे हे आहे स्टॅटिस्टिक डेव्हिएशन ते मेजर करण्यासाठी आपण एक स्टँडर्ड व्हॅल्यू घेत असतो, ठीक आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू आणि नल हायपोथेसिसची व्हॅल्यू त्याच्यामध्ये आपण काय करतो, टेस्टिंगसाठी यूज करतो. आणि जर त्याच्यामध्ये काही डिफरन्स असेल, डेव्हिएशन असेल, तर ते डेव्हिएशन कितीचं आहे ते टेस्ट करत असतो, ठीक आहे. पी व्हॅल्यू एक आहे, पी व्हॅल्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू असते, ठीक आहे. द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग टेस्ट स्टॅटिस्टिक्स ॲज एक्स्ट्रीम ॲज ऑर मोर एक्स्ट्रीम दॅन द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अंडर द नल हायपोथेसिस. अ स्मॉल पी व्हॅल्यू इंडिकेट स्ट्रॉंग एव्हिडन्स ऑफ नल हायपोथेसिस, ठीक आहे. जर समजा प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू तुमची 0.001 जर सापडली, ठीक आहे, तर म्हणजे काय म्हणते हे निग्लिजन्स आहे, स्मॉल व्हॅल्यू आहे, म्हणजे हे नल हायपोथेसिस आहे. नल हायपोथेसिस आहे म्हणजे झिरो डिफरन्स आहे, तिथं काहीच इम्पॅक्ट नाही आहे. आपल्या जे रिसर्चर्सने आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये काही चेंजेस नाही आहेत, ठीक आहे. दिस इज कॉल्ड द नल हायपोथेसिस. देन क्रिटिकल व्हॅल्यू काय असते, अ थ्रेशोल्ड दॅट डिफाइन्स बाउंड्री ऑफ रिजेक्टिंग नल हायपोथेसिस, ठीक आहे. इट इज बेस्ड ऑन द सिग्निफिकन्स लेवल. जसं तुम्ही चूज केले, सिग्निफिकन्स लेवल नॉर्मली 5% असतं, ठीक आहे. जर सिग्निफिकन्स लेवल 5% पेक्षा ग्रेटर असेल तर तुम्ही काय करतो, ते हायपोथेसिस रिजेक्ट करतो, कारण सिग्निफिकन्स लेवल आपण अंडर 5% कन्सिडर करत असतो, ठीक आहे. जर त्याच्यापेक्षा ग्रेटर असेल तर ती क्रिटिकल व्हॅल्यू झाली, थ्रेशोल्ड व्हॅल्यू झाली, आणि ते तुम्ही नल हायपोथेसिस रिजेक्ट करता, म्हणजेच अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस क्रिएट करता, म्हणजे अडॅप्ट करता, ठीक आहे. देन पॉवर ऑफ टेस्ट एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्टिंग अँड रिजेक्टिंग द नल हायपोथेसिस वेन इट इज फॉल्स, ठीक आहे. म्हणजे काय, तुमचं जर नल हायपोथेसिस, ठीक आहे, नल हायपोथेसिस रिजेक्ट करताय तुम्ही, ठीक आहे, म्हणजेच काय करताय, ते नल हायपोथेसिस तुमचं रॉंग आहे, फॉल्स आहे. म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी रिलेशनशिप सापडले आणि त्याच्यावरनं तुम्ही एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस क्रिएट करू शकता. हायर पॉवर मीन्स हायर चान्स ऑफ डिटेक्टिंग इफेक्ट देर इज वन, ठीक आहे. इफेक्ट इफ देर इज वन, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इफेक्ट जर सापडला तर काय होणार आहे, आपल्याला नल हायपोथेसिस नाही आहे असं समजणार आहे. जर इफेक्ट नसेल तर नल हायपोथेसिस आहे, ठीक आहे. दिस इज द पॉवर ऑफ टेस्ट, ठीक आहे. हायपोथेसिस थिसिस टेस्टिंगमध्ये हे की टर्म्स आहेत, ठीक आहे. देन हायपोथेसिस टेस्टिंग करायचं आहे आपल्याला. हायपोथेसिस टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टंट स्टेप्स असतात, ठीक आहे. काय स्टेप्स असतात बघा. सगळ्यात पहिल्यांदा स्टेट द हायपोथेसिस. काय हायपोथेसिस सांगितलं जातं आपल्याला, ठीक आहे. जसं की समजा तुमची गाडी आहे, कंपनी सांगते 50 ॲव्हरेज देईल, ठीक आहे, आणि तुम्ही एंड युजर्स आहात, तुम्ही सांगता कंपनी गाडी ॲक्च्युली 20च ॲव्हरेज देते, ठीक आहे. मग आता हे 50 देते का 20 देते, टेस्ट करायसाठी टेस्ट करावं लागतं. टेस्ट करण्यासाठी आपण हायपोथेसिस यूज करतो, ठीक आहे. जर समजा तिथं जर हायपोथेसिस सापडला आपल्याला 50 म्हणजे 50 आहे कंपनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे नो इफेक्ट नो डिफरन्स, ठीक आहे. म्हणजे हायपोथेसिस तुमचं नल हायपोथेसिस आहे, ठीक आहे. जर समजा तुम्ही सांगितलं 20 ॲव्हरेज आहे आणि जर त्या टेस्टिंगमध्ये निघालं 20 ॲव्हरेज आहे, म्हणजे देर इज अ इफेक्ट अँड डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, मीन्स देर इज अ अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. म्हणजे आपण हायपोथेसिस अल्टरनेटिव्ह असेल तर ए लिहितो, हायपोथेसिस नो इफेक्ट असेल तर 0 लिहितो, ठीक आहे. H_0 H_A, ठीक आहे. सिग्निफिकन्स लेवल डिटरमाइन द थ्रेशोल्ड सिग्निफिकन्स लेवल कॉमनली सेट ॲट 5%. 5% आपण घेतो सिग्निफिकन्स लेवल कशासाठी, टेस्टिंगसाठी. आपलं एक क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये जर आपल्याला अंडर आलं तर नल हायपोथेसिस आहे, अबोव असेल तर हे अल्टरनेट हायपोथेसिस आहे, ठीक आहे. देन सिलेक्ट द अप्रोप्रिएट टेस्ट, ठीक आहे. सगळा डेटा आहे तुमच्याकडे, ठीक आहे. स्टॅटिस्टिकल टेस्ट आता आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. मग आता हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी 2-3 टेस्ट आहेत. सगळ्यात पहिली पी टेस्ट आहे, ची स्क्वेअर टेस्ट आहे, अनोवा टेस्ट आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त टेस्ट, ठीक आहे. तुम्हाला काय ॲक्च्युअली काढायचं नसतो पेपरमध्ये हायपोथेसिस, ठीक आहे. फक्त स्टेप्स माहिती आहे. स्टेट द हायपोथेसिस, सिग्निफिकन्स लेवल चूज करणे, पुन्हा टेस्ट चूज करणे, परत डेटा कलेक्ट करणे, देन कॅल्क्युलेट द टेस्ट स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. देन डिटरमाइन द पी व्हॅल्यू अँड क्रिटिकल व्हॅल्यू. पी व्हॅल्यू अंडर असेल नल हायपोथेसिस आहे, क्रिटिकल व्हॅल्यू असेल तर देन देर इज अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला डिटरमाइन करावं लागतं. देन मेक अ डिसिजन. इफ पी व्हॅल्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा देन रिजेक्ट H0. देन नल हायपोथेसिस रिजेक्ट करावं लागतं पी जर लेस दॅन असेल तर. आणि जर इफ टेस्ट इज बियॉन्ड द क्रिटिकल व्हॅल्यू, म्हणजे कशात, तर आपल्या क्रिटिकल व्हॅल्यू जो आहे थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणजे सिग्निफिकन्स व्हॅल्यू, त्याच्या जर पलीकडे गेले तर तरी आपल्याला रिजेक्ट काय करावं लागतं,
नल हायपोथेसिस करावं लागतं. ठीक आहे, म्हणजे हे टेस्ट आपल्याला पी व्हॅल्यू सांगत असते. त्याच्यावरनं काय करू शकतो आपण, डेटा इंटरप्रेट आणि रिझल्ट काढू शकतो इन द कंटेक्स्ट ऑफ रिसर्च क्वेश्चन. ठीक आहे, रिपोर्ट वेदर H0 म्हणजे नल हायपोथेसिस वॉज रिजेक्टेड ऑर नॉट, डिस्कस द इम्प्लिकेशन, व्हाय इट इज रिजेक्टेड, देन व्हाय इट इज नॉट रिजेक्टेड. ठीक आहे, हे बेसिक स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला हायपोथेसिस स्टेट करा, काय आहे हायपोथेसिस, देन सिग्निफिकन्स लेवल ठरवा, देन टेस्ट ठरवा, देन डेटा कलेक्ट करा, देन त्याचं टेस्ट कॅल्क्युलेट करा, देन पी व्हॅल्यू काढा, मग डिसिजन घ्या, देन कन्क्लुजन काढा. हे त्याच्यातले काय स्टेप्स आहेत. आता हे सगळं ठीक आहे. हे करत असताना आपल्याला काय एरर्स सापडतात. ठीक आहे, एरर्स इन द हायपोथेसिस टेस्टिंग. काय एरर असतात, टाईप 1 एरर, ठीक आहे, टाईप 2 एरर आणि पॉवर ऑफ टेस्ट. ठीक आहे, टाईप 1 एरर म्हणजे काय सांगतात, दिस ऑकर्स वेन नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड वेन ऍक्च्युअली इट इज ट्रू. ठीक आहे, नल हायपोथेसिस आपण काय केलो, रिजेक्ट केलो. का रिजेक्ट केलो, कारण हे ट्रू आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज त्याच्या ट्रू आहेत. इट इज नोन ॲज फॉल्स पॉझिटिव्ह. सिग्निफिकन्स लेवल रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी ऑफ कमिटिंग टाईप 1 एरर. ठीक आहे, म्हणजे टाईप 1 एरर तुम्ही करू शकता जेव्हा तुमचं नल हायपोथेसिस रिजेक्ट केलं जातं आणि जेव्हा त्याची व्हॅल्यू ट्रू असते. सेकंड टाईप 2 एरर काय असतं, तुम्ही नल हायपोथेसिस जो आहे तो काय करणार आहे, ऍक्सेप्ट करणार आहे. ठीक आहे, ऍक्सेप्ट करणार आहे, ऍक्सेप्ट द नल हायपोथेसिस अँड व्हॅल्यू इज अ फॉल्स. ठीक आहे, व्हॅल्यू तुमची फॉल्स असणार आहे, परंतु तुम्ही व्हॅल्यू फॉल्स असली तरी तुम्ही नल हायपोथेसिस ऍक्सेप्ट करणार आहे, म्हणजे दिस इज द टाईप 2 एरर. ठीक आहे, हे नॉर्मल आहे टाईप 2 एरर आणि टाईप 1 एरर. देन आहे पॉवर ऑफ बीटा. ठीक आहे, पॉवर ऑफ टेस्ट. ठीक आहे, बीटा म्हणून त्याला कॅल्क्युलेट केलं जातं 1 मायनस बीटा. ठीक आहे, इंडिकेटिंग द प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्टली रिजेक्टिंग फॉल्स हायपोथेसिस, फॉल्स नल हायपोथेसिस. हायर पॉवर रिड्युसेस द लायकलीहुड ऑफ टाईप 2 एरर्स. ठीक आहे, हे काही नॉर्मल एरर्स आहेत आपल्याकडे, टाईप 1 एरर, टाईप 2 एरर. हे दोन्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, हे दोन लक्षात ठेवा. किती टाईपचे एरर असतात, 2 टाईपचे एरर असतात. त्याच्यामध्ये स्टेप्स काय काय असतात. ठीक आहे, ते स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि पेपरमध्ये लिहायच्या. ठीक आहे, तुम्हाला येतं एक्झाम्पलमध्ये, एक्झाममध्ये काय येतं, डिफाईन द हायपोथेसिस. ठीक आहे, डिफाईन द हायपोथेसिस, देन स्टेप्स, देन ड्रॉ द स्टेप्स टू क्रिएट द हायपोथेसिस टेस्टिंग, देन व्हॉट आर द टाइप्स ऑफ एरर्स इन द हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे, असे थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात, त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टन्स आपल्यासमोर, काय ह्याचे फायदे आहेत हायपोथेसिस टेस्टिंगचे आणि काय तोटे आहेत. बघा, सगळ्यात पहिलं प्रोज ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग. कशासाठी, डिसिजन मेकिंग घेण्यासाठी इम्पॉर्टंट टूल आहे. स्ट्रक्चर्ड फ्रेमवर्क देतं. ठीक आहे, त्याच्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करता येतं, अलाउज फॉर ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट युझिंग स्टॅटिस्टिकल मेथड. ठीक आहे, वेगवेगळ्या टेस्ट वापरतो आपण, त्या टेस्ट थ्रू आपण टी टेस्ट, ठीक आहे, ची स्क्वेअर टेस्ट, ह्या टेस्ट थ्रू आपण अनालिसिस करू शकतो. ठीक आहे, टेस्टेड अजम्पशन्स. ठीक आहे, हेल्प्स टू व्हॅलिडेट और रिजेक्ट क्लेम्स विथ इम्पेरिकल एव्हिडन्स. म्हणजे समजा तुम्ही टेस्ट केला, 50 ॲव्हरेज देते कंपनी आणि कस्टमर म्हणतो 20 ॲव्हरेज देते. तुम्ही जर टेस्ट केला, 50 ॲव्हरेज देत आहे तुम्हाला, तर तुमच्याकडे डेटा एव्हिडन्स आहे की तुम्ही तुमचं टेस्ट केलेलं क्लेम तुमचं व्हॅलिडेट करू शकता आणि जे कस्टमर क्लेम करते 20 ॲव्हरेज देते ते तुम्ही रिजेक्ट करू शकता. ह्याच्यासाठी टेस्टेड अजम्पशन्सला आपल्याला काय करता येतं, व्हॅलिडेट करता येतं ऑन द बेसिस ऑफ एव्हिडन्स. ठीक आहे, एव्हिडन्सच्या बेसिसवरती. देन कॉन्फिडन्स लेवल ऑफर्स टू मेजर्स द प्रोबॅबिलिटी व्हॅल्यूज इन अ कन्क्लुजन. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू किती प्रमाणात होऊ शकते ती प्रोबॅबिलिटी, ते आपल्याला काढता येतं, त्याच्यावरून आपल्याला कॉन्फिडन्स काढता येतो. देन हायपोथेसिस टेस्टिंग काय करता येतं, वाईडली यूज केलं जातं. कुठे यूज केलं जातं, मेडिसिन फील्डमध्ये, सायकोलॉजीमध्ये, बिझनेसमध्ये. ठीक आहे, देन कंट्रोल ऑफ एरर्स. ठीक आहे, हेल्प टू आयडेंटिफाय टाईप 1 एरर आणि टाईप 2 एरर आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करतं हायपोथेसिस. ठीक आहे, हे सर्व झालं. आता ह्याच्याबद्दल आपल्याला काय कॉन्स पण असतात. ठीक आहे, निगेटिव्ह गोष्टी पण असतात हायपोथेसिस टेस्टिंगच्या. काय आहेत निगेटिव्ह, ओव्हर इम्पॅसिस, पी व्हॅल्यूच्या उगाच मागे लागलेले आहेत तुम्ही. रिसर्चेस मे फोकस टू मच ऑन पी व्हॅल्यू, इग्नरिंग द इफेक्ट साइज ऑफ प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. ठीक आहे, प्रॅक्टिकल त्याचा सिग्निफिकन्स काय आहे त्याच्या सोडून तुम्ही प्रोबॅबिलिटी व्हॅल्यूच्या मागे लागताय तुम्ही. प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू काढलं, हे काढा, ते काढा. ठीक आहे, त्याच्यावरती ओव्हर इम्पॅसिस करताय तुम्ही. देन आहे फक्त बायनरी डिसिजनवरती इम्पॅक्ट ठेवायला तुम्ही. देर इज इफेक्ट आहे का नाही, येस आहे, देन नल हायपोथेसिस आहे. देन इफेक्ट नाही, देन अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही येस ऑर नो वरतीच डिपेंड राहिलं, आहे नल हायपोथेसिस, नाही तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ह्या दोन्हीच आउटकम आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही जातच नाहीये. ठीक आहे, देन डिपेंडन्स ऑन सॅम्पल साईज तुमच्याकडे अनरिलायबल रिझल्ट पण देऊ शकते कधी कधी. ठीक आहे, लार्ज डेटा असतो तुमच्याकडे, कधी कधी त्याच्यात डिफरंट असते, तर तुम्ही कसं म्हणू शकता येस ऑर नो बेसिसवरती. हे असं त्याचे काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, अजम्पशन व्हायोलेशन्स करू शकतो आपण. मेनी टेस्ट रिलाय ऑन assumptions. ठीक आहे, नॉर्मॅलिटी, independence that may
नॉट होल्ड इन अ प्रॅक्टिस. ठीक आहे, प्रॅक्टिसमध्ये त्याचा कधी उपयोगच नसतो आपल्याला, तरी तुम्ही अज्युम करणार, हे अज्युम करा, ते अज्युम करा. ऍक्च्युअली त्याचा उपयोग आहे का रिअल लाईफमध्ये? नाही आहे. तर मग तुम्ही अजम्पशन उगाच धरून व्हायलेशन करताय ना रूल्सचं. ठीक आहे, देन कधी कधी तुम्ही डेटा मिसइंटरप्रेट बी करू शकता. ठीक आहे, व्हॉट रिजेक्टिंग फॉल्स टू रिजेक्ट द H0 मीन्स नल हायपोथेसिस, हे पण आपल्याला गरजेचं आहे. मिसइंटरप्रिटेशन करू शकतो तुम्ही, त्याच्यामुळे हे डिसएडव्हान्टेजेस आहेत. देन कल्चरल बायस, का तुम्ही 5% ठरवलं आहे? मॅक्सिमम वेळेस म्हणता तुम्ही सिग्निफिकन्स लेवल 5% ठरवा. का 5% ठरवायचे? ठीक आहे, हे काही त्याच्यामध्ये बायसेस आहेत. ठीक आहे, ते हायपोथेसिसमध्ये ते इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेजेसमध्ये येतात. ठीक आहे, आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी मदत करतं, ॲनालिसिससाठी करतं. ॲजम्पशन्स घेऊन आपण काय करू शकतो? टेस्ट करू शकतो. देन कॉन्फिडन्स लेवल काढू शकतो. ठीक आहे, आणि हे मॅक्सिमम वाईडली ॲप्लिकेबल आहे. आणि 2 टाईपचे एरर्स आहेत. ठीक आहे, हे त्याचे पॉझिटिव्ह झाले. निगेटिव्ह आहे ओव्हर इम्पेसिस पी व्हॅल्यू, 2 येस ऑर नो मध्ये डिसिजन आहे. सर डिपेंडन्स ऑन सॅम्पल साईज, जे सॅम्पल साईज दिले आपल्याला त्याच्यावरतीच डिपेंडन्स आहे. कधी कधी मिसइंटरप्रिटेशन होतं आणि कल्चरल बायसेस बी आहे. तुम्ही 5% घेताय. ठीक आहे, हे आर्बिट्री पण आहे डिसिजन तुमचा. ठीक आहे, दिस इज काइंड ऑफ प्रोज अँड कॉन्स. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे हे हायपोथेसिस टेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला एक क्वेश्चन येतो डेटा व्हिज्युअलायझेशनचा. फिक्स सांगितलं जातं आपल्याला, डिफाईन द डेटा व्हिज्युअलायझेशन, देन त्याचे की कंपोनंट्स काय आहे, टेक्निक्स काय आहे, त्याचे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, ते पण आपल्याला बघावं लागतं. बघा, सगळ्यात पहिलं डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन आणि डेटा. आपल्याकडे काही डेटा असतो, डेटाला आपण चार्टमध्ये क्रिएट करतो, पाई चार्ट बनवतो. ठीक आहे, देन ग्राफ्स बनवतो. ठीक आहे, ह्याच्यावरनं काय करतो आपण? इन्फॉर्मेशन आणि डेटाला रिप्रेझेंट करतो ग्राफिकल मेथडमध्ये. ठीक आहे, ग्राफिकल मेथडमध्ये तुम्ही रिप्रेझेंट करताय बाय using visual elements like chart, graph, map, data visualization tools provide an accessible way to see, understand trend, outliner आणि पॅटर्न्स. कशासाठी? ह्याच्यामध्ये काय ट्रेंड आहे, काय पॅटर्न आहे तुमच्या डेटामध्ये. ठीक आहे, आणि आपल्या बिझनेससाठी त्याच्यातले काय इन्साइट्स महत्वाचे आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण डेटा व्हिज्युअलायझेशन टूल वापरतो. दिस टेक्निक इज क्रुशियल फॉर इंटरप्रिटिंग लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा अँड कम्युनिकेटिंग इन्साइट्स इफेक्टिव्हली. तुमच्या बिझनेससाठी कोणते इन्साइट्स इफेक्टिव्ह आहेत आणि महत्वाचे आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण लार्ज डेटा टूलला छोटे छोटे ग्राफ्स कन्व्हर्जन करतो त्याचं ग्राफ्समध्ये, पाय चार्टमध्ये. ठीक आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो? डेटा व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे, डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये आपल्याला काय की कंपोनंट्स आहेत. काय आहेत बाबा की कंपोनंट्स? डेटा रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, डेटा रिप्रेझेंट करतो, कोणत्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो? बारमध्ये करतो, चार्टमध्ये करतो, लाईन चार्ट्स करतो, पाई चार्ट्स करतो. ठीक आहे, देन ग्राफ्स यूज करतो का? स्कॅटर प्लॉट्स यूज करतो, हिस्टोग्राम यूज करतो आपण. डिफरंट कंपोनंट्स आपण रिप्रेझेंटेशनसाठी यूज करतो. ठीक आहे, देन डॅशबोर्ड बनवतो आपण याच्यात, इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले दॅट कंबाईन मल्टिपल व्हिज्युअलायझेशन. डिफरंट काइंडचे व्हिज्युअलायझेशन टेक्निक असतात ते आपण याच्यामध्ये यूज करतो डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये. ठीक आहे, काय करतो? हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन्स दॅट प्रोव्हाइड रेफरन्स पॉईंट टू द डेटा. ठीक आहे, लिजेंड्स गाईड्स दॅट एक्सप्लेन द सिम्बॉल्स, कलर्स. ठीक आहे, देन लेबल्स असते, लेबल्सला आपण काय करतो? प्रोव्हाइड द कंटेक्स्ट फॉर डेटा कॅटेगरीज और डेटा पॉईंट्स. ठीक आहे, तुम्ही बघा ऍक्सेस करता असं एक ग्राफ काढलेला आहे. ठीक आहे, इथं लिहिता वाय ऍक्सिस, इथं लिहिता एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस वरती काय आहे त्याला लेबल देता. ठीक आहे, आणि एक्स ऍक्सिस वरती काय आहे, वाय ऍक्सिस वरती काय आहे, तुम्ही डेटा देता. कलर, आता इथं तुम्ही ग्राफ काढला तर हे कलर 1 देता, इथं कलर 2 देता. ठीक आहे, कशासाठी? हे इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. रेड कलर आहे डेंजर आहे, ग्रीन कलर आहे पॉझिटिव्ह आहे. तुम्ही असे व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स यूज करून डेटाला रिप्रेझेंट करू शकता. देन डिझाईन प्रिन्सिपल्स. ठीक आहे, क्लॅरिटी असते याच्यात. व्हिज्युअलायझेशन शुड बी इझी टू अंडरस्टँड, अवॉइड क्लटर अँड अननेसेसरी कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे, हे ॲक्युरेटली डिपेक्ट केलं पाहिजे, डेटा ॲक्युरेटली शो केलं पाहिजे विदाउट एनी मिसलिडिंग टू द व्ह्युअर्स. ठीक आहे, हे ग्राफ चार्ट थ्रू तुम्ही जे डेटा व्हिज्युअलाइज करताय, रिप्रेझेंट करताय, ते ॲक्युरेट पाहिजे, रिलायबल पाहिजे आणि मॅक्सिमम युजर्स काय विदाउट एनी इंटरफेरन्स और विदाउट एनी फॉल्स इन्फॉर्मेशन यूज करू शकली पाहिजे. ठीक आहे, दिस इज कॉल्ड द डिझाईन प्रिन्सिपल्स. क्लॅरिटी पाहिजे, ॲक्युरेसी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी कशामध्ये? तुमचे कलर्स कॉन्स्टंटली तेच यूज झाले पाहिजेत, फॉन्ट्स तेच यूज झाले पाहिजेत, ते स्टाईल जी आहे रिलायबिलिटी आणि कॉम्प्रिहेन्शनची ते पण सेमच राहिली पाहिजे. देन ॲस्थेटिक्स, त्याचं लुक्स, क्लॅरिटी, ॲक्युरेसी इज द इम्पॉर्टंट. देन अपीलिंग डिझाईन कॅन एंगेज व्ह्युअर्स आणि इनकरेज एक्सप्लोरेशन ऑफ डेटा. ठीक आहे, तुम्ही जर हे ग्राफ भारी काढला, त्याला कलरफुल केला, ठीक आहे, आपल्यासारखे एखादं त्याच्याकडे बघतं, अट्रॅक्टिव्ह होतं, अट्रॅक्टिव्ह झाल्यानंतर तो एक्सप्लोर. ठीक आहे, देन सगळ्यात महत्त्वाचं आहे हे डेटा व्हिज्युअलायझेशन आपल्याला काय गरजेचं आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत आपल्याला डेटा व्हिज्युअलायझेशन. बघा, बेनिफिट्स काय काय असू शकतात डेटा व्हिज्युअलायझेशनचे? अंडरस्टँडिंग बेटर होऊ शकते. तुम्हाला मल्टिपल डेटा, कॉम्प्लेक्स डेटा जो असतो तो काय करू शकतो? क्विकली ते तुम्हाला कॅटेगराईज करून दाखवतात, त्याच्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर होणार आहे. देन तुम्हाला ट्रेंड आणि पॅटर्न्स काढण्यासाठी लार्ज सेट ऑफ डेटा स्वतः अनालिसिस करत बसावं लागत नाहीये. हे डायरेक्टली आपल्याला
चार्ट आणि ग्राफ थ्रू आपल्याला ट्रेंड दाखवणार आहे, ते जेणेकरून तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे, हे 2023चा ट्रेंड आहे, 2024चा ट्रेंड आहे किंवा 22चा आहे, किंवा इकडे झाला तुमचा 2023चा ट्रेंड. मग ते कोणता ट्रेंड कोणतं जास्त आहे हे कसं तुम्ही इझिली ट्रेंड तुम्ही बघून अनालिसिस करू शकता. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करू शकता. डेटा व्हिज्युअलायझेशनच्या फायद्यामुळे काय करू शकता बघा, डायव्हर्स ऑडियन्स असते आपल्याकडे. डायव्हर्स ऑडियन्सला डिफरंट काइंड्स ऑफ व्हिज्युअलायझेशन जर दिले तर कुणीही नॉन एक्सपर्ट कॅन्डिडेट त्याला इझिली अंडरस्टँड करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या डेटाचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार आहे युजर सोबत. ठीक आहे, देन डेटा एक्सप्लोरेशन. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित ॲस्थेटिकली त्याला मांडलेलं आहे, क्लिअरली लिहिलेलं आहे. मग एखादे काय करतो, व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी एखादे युजर काय करू शकतो, आणखी त्याच्यामध्ये एक्सप्लोर करू शकतो. तुम्ही हे रेड कलरमध्ये काय लिहिलेलं आहे, ग्रीन कलरमध्ये काय लिहिलेलं आहे, त्याला एक्सप्लोर करू शकतो. कशासाठी एक्सप्लोर करू शकतो, डीपर अंडरस्टँडिंग ऑफ अंडरलाईंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, डीप अंडरस्टँडिंग घेण्यासाठी एखाद्या सब्जेक्टचे तो डेटा एक्सप्लोर करणार आहे. ठीक आहे, देन डिसिजन मेकिंग सपोर्ट. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला योग्य प्रमाणात राईट काइंड ऑफ ॲक्युरेट, रिलायबल, ठीक आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट डेटा व्यवस्थितरित्या कॅटेगोरिकली अरेंज करून जर भेटत असेल, ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय बेटर डिसिजन घेऊ शकणार आहात. कशामध्ये, ठीक आहे, डिसिजन तुम्ही बिझनेसमध्ये घेऊ शकणार आहे, रिसर्चमध्ये घेऊ शकणार आहे, आणि अदर काइंड्स ऑफ फील्डमध्ये तुम्ही बेटर डिसिजन घेऊ शकणार आहे विथ द हेल्प ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात पहिलं अंडरस्टँड होणार आहे तुम्हाला इम्पॉर्टंट डेटा. तुम्ही पॅटर्न्स, ट्रेंड आयडेंटिफाय करणार आहे. तुमचा डेटा इफेक्टिव्हली कम्युनिकेट करणार आहे युजरसोबत. ठीक आहे, युजरसोबत कम्युनिकेट केलं तर युजर तुमचा डेटा एक्सप्लोर करणार आहे डीपर अंडरस्टँडिंगसाठी, आणि तो एक क्विक डिसिजन घेऊ शकणार आहे तुमच्या बेस्ड ऑन डेटावरती. ठीक आहे, हे सर्व ठीक आहे. आता हे सगळे डेटा व्हिज्युअलायझेशन करायचे ते टूल्स कोणकोणते असतात. ठीक आहे, टॅब्युला आता सांगितलं तुम्हाला, एकदम शेअरेबल डॅशबोर्ड असतो. ठीक आहे, मायक्रोसॉफ्टचा पॉवर BI असतो, रिअल टाइम डेटा त्याच्यामध्ये अपडेट होत असतो. ठीक आहे, देन गुगल डेटा स्टुडिओ आहे, गुगलचा पण आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे डॅशबोर्ड्स क्रिएट करू शकता आणि रिपोर्ट जनरेट करू शकता. देन पायथन आहे, D3JS आहे, ठीक आहे, जावा स्क्रिप्ट वगैरे डिफरंट टूल्स आहेत जे की यूज करू शकतो. त्याच्यातले 2-3 लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. जर एक्झाममध्ये येतं तुम्हाला राईट द 2 डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स, ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कोणते टूल्स आहेत बाबा डेटा व्हिज्युअलायझेशनचे. ठीक आहे, टॅब्युला आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर BI आहे, गुगल डेटा अनालिटिक्स आहे. 1-2-3 लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द डेटा व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, शेवटचा पॉईंट आहे डेटा एक्सप्लोरेशन. ठीक आहे, व्हॉट इज द डेटा एक्सप्लोरेशन. ठीक आहे, डेटा एक्सप्लोरेशन इज द इनिशियल फेज ऑफ डेटा अनालिसिस वेअर अनालिस्ट एक्झामाइन, अंडरस्टँड अँड समराइज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा सेट्स. ठीक आहे, तुमच्याकडे लार्ज काइंड्स ऑफ डेटा आहे. ठीक आहे, हे डेटामध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि कोणकोणते त्याच्यामध्ये की पॉईंट्स आहेत. ठीक आहे, की पॉईंट्स आहेत ते सगळ्यात पहिलं डेटा अनालिसिस एक्झामिनर करतं, अंडरस्टँड करतं, समराइज करतं. कशासाठी करतं, दिस प्रोसेस इज अ क्रुशियल फॉर आयडेंटिफाईंग पॅटर्न्स, अनॉमलीज म्हणजे चुका. ठीक आहे, देन इनसाइट्स. ठीक आहे, पॅटर्न आयडेंटिफाय, अनॉमलीज म्हणजे डिफरन्शिएशन, त्याच्यामध्ये काय वेगवेगळे म्हणजे डेव्हिएशन्स आहेत. ठीक आहे, आणि इनसाइट्स दॅट कॅन गाईड फर्दर अनालिसिस अँड हेल्प टू मेक इन्फॉर्म डिसिजन मेकिंग. ठीक आहे, डिसिजन मेकिंग घेण्यासाठी आपल्याला हे इम्पॉर्टंट डेटा एक्सप्लोरेशन मदत करत असतं. ठीक आहे, डेटा एक्सप्लोरेशन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे टूल्स वापरतो आपण. कोणकोणते टूल्स आहेत, स्टॅटिस्टिकल टेक्निक आहेत, व्हिज्युअलायझेशन्स आहेत. ठीक आहे, डोमेन नॉलेज आहे, आणि कशासाठी, हे सगळं डेटा सेन्स करण्यासाठी. ठीक आहे, वेगवेगळे टूल्स आपण वापरतो, स्टॅटिस्टिकल असतील, व्हिज्युअलायझेशनचे असतील किंवा डोमेन नॉलेजचे असतील. दिस इज कॉल्ड द डेटा एक्सप्लोरेशन. ठीक आहे, डेटा एक्सप्लोरेशनमध्ये आपल्याला काय की कंपोनंट्स आहेत. व्हॉट आर द की कंपोनंट्स इन द डेटा एक्सप्लोरेशन. बघा, डेटा कलेक्शन इज द इम्पॉर्टंट. ठीक आहे, डेटा कलेक्ट करतो, क्लीन करतो म्हणजे वेगवेगळा इनॲक्युरेट रॉंग डेटा त्याला काय करतो आपण करेक्ट करतो आणि डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह करतो. ठीक आहे, हे झालं क्लिनिंग. देन डिस्क्रिप्टिव्ह. ठीक आहे, देन समराईज करतो डेटाला, आणि त्याचं सेंट्रल टेंडन्सी थ्रू मेजर्स करतो आपण. त्याचं काय मेजर्स करतो, मीन, मीडियन, मोड काढतो. आपल्याला जे पाहिजे डेटामध्ये डिस्क्रिप्शन्स त्याचं ते आपण अचीव्ह करतो. देन व्हिज्युअलाइज करतो. व्हिज्युअलाइज म्हणजे त्याला अरेंज करतो कशामध्ये, ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये. कशासाठी, तर पॅटर्न्स आयडेंटिफाय करण्यासाठी आणि त्यांच्या दोघांमध्ये रिलेशनशिप आहे का नाही हे आपण डेटा व्हिज्युअलायझेशन थ्रू आयडेंटिफाय करतो. तेच खाली लिहिलेलं आहे, आयडेंटिफाईंग पॅटर्न्स अँड रिलेशनशिप. देन अनॉमली डिटेक्शन, आयडेंटिफाईंग आउटलाइनर्स ऑर अनयुज्युअल डेटा पॉईंट्स दॅट मे इंडिकेट एरर. ठीक आहे, एरर असलेले, डिफरंट चुका असलेले डेटा आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत करतं डेटा एक्सप्लोरेशन. देन सगळ्यात शेवटी आहे ते हायपोथेसिस क्रिएट करायचं आहे लार्ज अमाऊंट ऑफ डेटावरनं. ठीक आहे, कशासाठी करायचं आहे, इनसाइट घेण्यासाठी. तर ते आपल्याला हायपोथेसिससाठी पण हे डेटा एक्सप्लोरेशन मदत करतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला डेटा एक्सप्लोरेशन म्हणजे काय, डेटा एक्सप्लोरेशनचे मेथड्स काय, की कंपोनंट्स काय, आणि डेटा एक्सप्लोर केल्यामुळं काय फायदे होणार आहेत आपल्याला.
ठीक आहे. सगळ्यात पहिलं इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकणार आहे. ठीक आहे. तुमचा डेटा क्वालिटी वाढणार आहे. ठीक आहे. तुमचे इन्साइट जो भेटणार आहे, पॅटर्न, ट्रेंड्स, ठीक आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला जनरेट करू शकणार आहे. देन तुम्हाला नेक्स्ट काइंड ऑफ ॲनालिसिस करायचं आहे, फर्दर डीपमध्ये इन डेप्थ ॲनालिसिस करायचं आहे, तर तुम्ही त्या डेटाचा मदत घेऊ शकता एक्सप्लोर केलेला. आणि रिस्क कमी करण्यासाठी पण हे डेटा आपल्याला वापरता येतो. डिसिजन मेकिंगसाठी, डेटा क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, इन्साइट जनरेशन करण्यासाठी, फर्दर ॲनालिसिस करण्यासाठी, इन डेप्थ ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला हे मदत करतं. आणि देन ॲनॉमलीज आणि इनकन्सिस्टन्सी रिमूव्ह करून त्याला योग्यरित्या डेटा कॅटेगराईज करण्यासाठी आपल्याला हे डेटा एक्सप्लोरेशन मदत करतं. ठीक. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला येऊ शकतं 2 मार्काला, राईट द लिस्ट डाऊन एनी 2 डेटा एक्सप्लोरेशन टेक्निक्स और डेटा एक्सप्लोरेशन टूल्स. तर तुम्हाला आलं पाहिजे लक्षात, पायथॉन और पॅन्डाज वापरला जातात कशासाठी, डेटा मॅनिप्युलेशन आणि ॲनालिसिससाठी. नमीपाय वापरलं जातं, पायथॉनच आहे. ठीक आहे. युजफुल न्यूमेरिकल ऑपरेशनसाठी. टॅब्युला वापरतो, एक्सेल वापरतो. ठीक आहे. दिस इज ऑल काइंड ऑफ डेटा एक्सप्लोरेशन टूल्स. ठीक आहे. दीज आर द डेटा एक्सप्लोरेशन टूल्स. व्हॉट वी हॅव सीन इज दॅट, बघा सेकंड युनिटमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, ॲनालिटिकल डिसिजन मेकिंग म्हणजे काय. ठीक आहे. ॲनालिटिकल डिसिजन मेकिंग काय असते. देन आपण बघितलेलं आहे ॲनालिटिकल डिसिजन मेकिंगची प्रोसेस बघितलेला आहे, काय प्रोसेस असते, त्याचे टाईप्स काय असतात. ठीक आहे. देन त्याचे टूल्स कोणकोणते वापरतो ॲनालिटिकल डिसिजन करण्यासाठी आपण. ठीक आहे. त्यानंतर आपण काय काय बघितलेलं आहे, ॲनालिटिकल डिसिजन मेकिंग आपल्याला कोणते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी मदत करते का. ठीक आहे. करते तर कोणकोणते प्रॉब्लेम ह्याच्यामधनं सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. ते बघितलेलं आहे. देन आपल्याला ॲनालिटिकल डिसिजन करण्यासाठी काय लागतं, गुड क्वेश्चन लागतं. ठीक आहे. गुड क्वेश्चन म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. ठीक आहे. देन इम्पॉर्टंट टूल्स कोणकोणते असतात, ठीक आहे, ॲनालिसिस करण्यासाठी, ते आपण बघितलेलं आहे इन डिटेल, जसं की एक्सेल आहे, टॅब्युला आहे. ठीक आहे. देन पॉवर BI आहे, टॅब्युला अँड पॉवर BI आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट बघितलेले आहे. ठीक आहे. काय असतं स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट ते बघितलेलं आहे. देन त्याचे मेथड्स कोणकोणते असतात. ठीक आहे. रिग्रेशन ॲनालिसिस, डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे. हे कोरिलेशन. देन आपण काय बघितलं, हायपोथेसिस टेस्टिंग बघितलेलं आहे. हायपोथेसिस टेस्टिंग त्याचे काय, त्याचे काही कंपोनेंट्स काय असतात, की टर्म्स काय असतात, नल हायपोथेसिस काय असतं, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय असतं, सिग्निफिकन्स लेवल काय असतं. ठीक आहे. पी व्हॅल्यू, क्रिटिकल व्हॅल्यू, थ्रेशोल्ड व्हॅल्यू, पॉवर ऑफ टेस्ट काय असते, ते हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये बघितलेलं आहे. त्याचे स्टेप्स काय असतात, त्याचे प्रोज काय, कॉन्स काय, हे सगळं हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण डेटा व्हिज्युअलायझेशन बघितलेलं आहे. डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये की कंपोनंट्स काय डेटा व्हिज्युअलायझेशनचे. ठीक आहे. त्याचे डेटा व्हिज्युअलायझेशनचे बेनिफिट्स काय आपल्याला, आणि डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये कोणकोणते टूल्स वापरले जातात ते बघितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलेलं आहे डेटा एक्सप्लोरेशन. डेटा एक्सप्लोरेशन म्हणजे काय, डेटा एक्सप्लोरेशनचे की पॉईंट्स कोणते असतात, डेटा एक्सप्लोरेशनचे बेनिफिट काय, आणि डेटा एक्सप्लोरेशनचे टूल्स काय. दिस इज ऑल अबाउट द सेकंड युनिट. ठीक आहे. सेकंड युनिटमध्ये एवढं आहे, जे जे आपण आता बघितलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट इन द सेकंड युनिट्स. द सेकंड युनिट ends here. If you have any queries, you can ask.